नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या सेशन नंबर 9 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला सब्जेक्ट आहे सेट, म्हणजे नेपथ्य. म्हणजे कदाचित नाटकासाठी पण असेल किंवा एखाद्या फिल्मसाठी किंवा कॅमेराच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी पण असेल. सो त्यासाठी आज आपल्याकडे आपले दोन मान्यवर पाहुणे आलेले आहेत, आपले मित्र आलेले आहेत. संदेश बेंद्रे आणि ऋषिकेश नागावकर, दोघांचं खूप खूप वेलकम. नमस्कार. येस, तर मला असं वाटतं की आपण सेशनची सुरुवात तुमच्या इंट्रोडक्शन पासून करावी दोघांच्या. तर संदेश दादा, तू पहिल्यांदा सांगशील तुझ्याबद्दल? नक्कीच. माझं इंट्रोडक्शन देण्याच्या अगोदर मी एक तर तुम्हाला सांगेन की असं काय लाईव्ह वगैरे जाण्याची माझी पहिलीच वेळ आहे. कदाचित बोलताना चुका होऊ शकतात की आम्ही बॅकस्टेज वाले आहोत, आम्ही कलाकार रंगमंचावरचे नाही आहोत. तर कदाचित बोलताना जरा इकडे तिकडे होऊ शकेल, तर प्लीज सगळ्यांनी सांभाळून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेजसला मला खूप थँक्स सांगायचंय. नंतर ते राहून जाईल, कार्यक्रम आपला जसा जसा पुढे सरकेल राहून जाईल, कारण त्यांनी बॅकस्टेज वाल्यांना आम्हाला हे पुढे आणलेलं आहे. नॉर्मली आमची ओळख तशी सगळ्यांना नसते, म्हणजे पेपरमध्ये नाव असतं किंवा नाटकाच्या जाहिरातीमध्ये नाव असतं आमचं, लोकांना माहिती असतं की संदेश बेंद्रे आहे किंवा ऋषिकेश नागावकर आहे किंवा अजून कोणी. पण आज आम्ही प्रत्यक्ष त्यांनी लाईव्ह आम्हाला कलाकारांच्या ऐवजी आम्हाला सुद्धा आणले, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तेजस तुझे. माझं इंट्रोडक्शन मी देतो. फार काही मी फॉर्मल वगैरे बोलायला जाणार नाही, आपण एक गप्पाच मारू एकमेकांशी. नक्कीच. म्हणजे काय? माझं नाव संदेश बेंद्रे, डिझायनर आहे. गेली 24 वर्ष मी या डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात काम करतोय. आणि तसं बघायला गेलं तर बाय डिफॉल्ट मी या नाट्य क्षेत्रामध्ये आलो. गेली मला वाटतं 8 वर्ष मी नाटकाचे नेपथ्य करतोय. आणि माझी सुरुवातच व्यावसायिक नाटकांनीच झाली. म्हणजे ह्याच्या अगोदर मी कुठलीही एकांकिकाचा सेट किंवा कुठल्याही प्रायोगिक नाटकाचा सेट केला नव्हता. तर डायरेक्ट मला संतोष पवार, जे आपले सगळ्यांना माहिती आहेत उत्तम अभिनेते, दिग्दर्शन, त्यांनी मला त्यांचा पहिला राधा ही कावरी भाऊ एक नाटकाचा सेट करायची संधी दिली, त्यांना थँक्स. आणि नंतर माझा गेल्या 8 वर्षात हा प्रवास चालू झाला. ओके. ऋषा? सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव ऋषिकेश नागावकर. 2006 सालापासून नाटकांचे सेट बनवतोय. आज 12 वर्ष झालेली आहेत आणि खूपच मजा येते सेट बनवताना. संबंध हातोडी, खेळे, वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन अशा गोष्टींची रोज असतो सेट बनवताना तरी. त्यामुळं खूपच इंटरेस्टिंग काम आहे आणि खूपच त्यातून आनंद मिळतो ऍक्च्युली काम करताना. नाटक कंपनी या संस्थेकडून मी काम करतोय आणि जास्त काम प्रायोगिक नाटकांमध्ये करतोय. आणि आत्ताच परवा एक अश्लील उद्योग मित्रमंडळ नावाची फिल्मचं आर्ट डायरेक्शन मी आणि अमित वाकचौरे मिळून केलेलं आहे. फेसबुक लाईव्ह आल्यामुळं आज आनंद झाला. तेजस, थँक्यू. आम्ही पडद्यामागेच काम करत असतो. आपण सगळेच रादर पडद्याच्या मागे काम करत असतो, पण स्टील आपण पडद्याच्या मागचे कलाकार आहोत असं मला वाटतं. सो लाईव्ह आलोय आणि सेम पहिल्यांदा संदेश दादा पण म्हणला, इन्फॉर्मली गप्पा मारू, तुमचे अनुभव, तुमचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यातून नेपथ्य याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. तर मला तुमच्या इंट्रोडक्शन नंतर पहिल्यांदा विचारावं असं वाटतंय की संदेश दादा, तुम्ही सगळे नेपथ्य करता किंवा एखादा सेट डिझाईन करता, म्हणजे नक्की काय करता? नॉर्मल माणसाला काय सांगू शकाल थोडं साध्या शब्दात? नेपथ्याचं जर आपल्याला जर व्याख्या द्यायची झाली अगदी सिंपल आणि एका वाक्यात, तर मी असं म्हणेन की रंगमंचावर नाट्य निर्मितीसाठी करण्यात येणारी दृश्यात्मक रचना, ही एवढी सिंपल व्याख्या आहे एका वाक्यातली. म्हणजे जे काय आपण नाट्य रंगमंचावर करणार आहोत, ह्याला जे व्हिज्युअल इफेक्ट द्यायचं हे काम म्हणजे हे नेपथ्य आहे, असं मला वाटतं. ओके. ऋषा, तुला ऍड करायचं ह्याच्यात काही? नाही, करेक्टच म्हटले ते की व्हिज्युअल महत्वाचं आहे त्यामध्ये. येस. पण त्याच्यामध्ये नाही बोल दादा, बोल. मला सगळ्यांना अजून एक सांगायचं की तेजस देवधर हा स्वतः उत्तम प्रकाश योजनाकार आहे.
आमचं दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऑपरेशन जटायू या नाटकासाठी आम्ही एकत्र काम फार उत्तम लाईट्स करतो. थँक्यू दादा. तू सांगितलं नव्हतंस मगाशी तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये, म्हणून मी जरा ऍड केलं. थँक्यू. हो नाही, हा म्हणजे जर कोणी नवीन आला असेल तर सॉरी, मी मध्ये डिस्टर्ब करतो आपल्या ह्याचा, पण मी तेजस देवधर. मी गेली 12 वर्ष लाईट डिझायनर म्हणून काम करत आहे. नाटकापासून ते इव्हेंट्स साठीची प्रकाश योजना मी करतो. त्यामुळे हे असा अनुभव काय म्हणतात तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप मजा येते. पण मी काही मुलाखतकार नाही किंवा कोणी बोलणारा अभिनेता किंवा असा नाही. सो माझ्या पण बोलण्यात काही चुका झाल्या तरी सॉरी, समजून घ्या. ओके. सो आता मला ऋषा तुला विचारायचं आहे की नेपथ्यकाराला किंवा एखाद्या सेट डिझायनरला काय नॉलेज असलं पाहिजे? मुळात कुठलीही कलाकृती आपण जेव्हा तयार करायचा प्रयत्न करतो, ती कला आपल्या आतून बाहेर काढायचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रत्येकाचं एक माध्यम असतं. कोणाच्या हातामध्ये वाद्य असतं, तो त्या वाद्याच्या माध्यमातून ते संगीत बाहेर पडतं. कोणाच्या हातामध्ये कुंचला असतो, कॅनव्हासवरती त्याचे रंग पडले की त्याचं चित्र तयार होतं. तसं एका सेट डिझायनरसाठी रंगमंच हे आमच्यासाठी कॅनव्हास आहे. हातोडी, खिळे, लाकूड, जे काय आम्ही मटेरियल, लोखंड हे सगळं वापरतो, त्यातून जे काही सेट बनतो, ज्या काही गोष्टी तयार होतात, ते सगळं व्हिज्युअल असतं. आणि कॅरेक्टर्स, जे कोणी ॲक्टर्स आहेत, ते जेव्हा त्या सेटवरती येतात, त्याचा वापर करतात, तेव्हा ते एकमेकांना बांधतं आणि त्या सेटला खरा अर्थ निर्माण होतो. म्हणजे त्यातून मग ते सेटचा अर्थबोध व्हायला सुरू होतो. तर नेपथ्य म्हणजे हेच आहे की फक्त सेट आणि फक्त ॲक्टर्स असं नाही, ते दोन्ही एकत्र आल्यानंतर खरा सेट आपण त्याला म्हणू शकतो. संदेश दादा, तुला त्याच्यात काही ऍड करायचंय की सेट डिझायनर म्हणून काय नॉलेज असलं पाहिजे? ते तर आपण पुढे अजून डिस्कस करूच, पण जसं ऋषिकेशनी सांगितलं त्याच्यामध्ये अजून एक मी थोडस ऍड करीन की असं मला वाटतं की जेव्हा पडदा उघडतो आपल्या नाट्यगृहाचा, सर्वप्रथम प्रेक्षकांना जे नजरेत येतं ते आपलं नेपथ्य येतं. ओके. आणि मला वाटतं नेपथ्य हे असं एक कॅरेक्टर आहे त्या नाटकामधलं की ज्याच्या तोंडी एकही वाक्य नसतं पुढचे 2 तास 2.5 तास, आणि त्याला तरीही बरंच काही सांगायचं असतं त्या नाटकाविषयी, त्या नाटकाच्या संहितेविषयी, त्या कॅरेक्टर्स विषयी जे त्याच्यावरती वावरणार आहेत. तर हे सुद्धा एक असंच एक नेपथ्य म्हणजे एक कॅरेक्टरच आहे जे तुम्हाला 2 तास समोर दिसतं. आणि जर पडदा उघडल्यावर जर प्रेक्षकांची जर टाळी पडली त्याला, तर ती नाटकाची नांदी झाली असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्वी अनेक नेपथ्यकार होऊन गेलेत, दिग्गज मी म्हणेन, आजही आहेत आपल्या सृष्टीमध्ये. मोहन वाघांपासून बाबा पारसेकर, अनेक नावं आहेत आज घ्यायची झाली तर. म्हणजे पडदा उघडल्यावर जे समोर दिसायचं आणि टाळी पडायची, म्हणजे तेव्हा नाटकाची नांदी झाली असं तो आजही म्हटलं जातं. त्याच्यामुळे नेपथ्य हे जरी पूरक अंग असलं, म्हणजे अभिनय आपण हे नाटकाचं मेन अंग धरतो, आणि प्रकाश योजना, नेपथ्य, वेशभूषा ही त्याची पूरक अंग आहेत नाटकाची, असं मला वाटतं. जे जरी पूरक अंग जरी असली तरी ती फार महत्वाची आहेत. म्हणजे नेपथ्यकाराला संहिता आल्यानंतर त्या नाटकाची नस मला वाटतं ओळखता आली पाहिजे की एक्झॅक्ट त्या लेखकाला काय म्हणायचंय, कारण त्यांच्या डोळ्यातलं जे विजन आहे ते आम्हाला त्या रंगमंचावर उतरवायचं आहे. आणि जसं ऋषिकेश म्हणाला की जो स्टेज आहे, जो रंगमंच आहे, त्याचा अवकाश एवढा मोठा आहे ना रंगमंचाचा, म्हणजे तिथे अफाट कल्पनाशक्तीने आपण काहीही करू शकतो. म्हणजे एक छोटीशी एखादी झोपडीतलं घर सुद्धा तिथे आपण वसवतो, अख्खं पृथ्वी, प्लॅनेट सुद्धा आपण त्याच्यावरती उभं करू शकतो. एवढी ताकद त्या रंगमंच अवकाशाची आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे स्पेस मॅनेजमेंट हा जो एक विषय आहे, हा नेपथ्याला खूप कनेक्टेड आहे असं मला वाटतं. की आपण जे स्पेस मॅनेज करतो, कुठल्या कुठल्या एरियाज देतो, ट्रीटमेंट हा भाग नंतरचा होतो नेपथ्यामध्ये, पण स्पेस मॅनेजमेंट आणि एक नेपथ्यकार हा चांगला व्हिज्युअलायझर असायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. तो नाटक त्यांनी आधी बघायला हवं. जेव्हा वाचतो, जेव्हा डिस्कस करतो, तेव्हा ते नाटक त्यांनी बघायला हवं, त्याच्या डोळ्यांनी त्याला दिसायला हवं. तर ते तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचवता येतं असं मला वाटतं.
येस, हो, खरंच आहे की नाटक हे पण एक पात्रच आहे की जे बोलत नाही. तू म्हणलास ते इतकं छान आहे की कुठलंही सेट खरं तर त्याच्या तोंडी डायलॉग्स नसतात, पण ते पण आपल्या बरोबर पूर्ण वेळ त्या प्रोसेस मध्ये असतं आणि त्याचं पण एक म्हणणं असतं काहीतरी आणि ते आपल्याला व्हिज्युअली दिसत असतं. आता तू थोडक्यात सांगितलंस संदेश दादा, पण तरीही कुठल्याही प्रोडक्शनचं नेपथ्य करायला सुरुवात होण्यासाठीची प्रोसेस आणि त्याच्यामधली नेपथ्यकाराची इन्व्हॉल्वमेंट ही कधीपासूनची असते आणि कुठपर्यंत असते? ही प्रोसेस तेजस खूप मोठी आहे तसं बघायला गेलं. म्हणजे काही काही जणांना वाटत असेल की नेपथ्य आपण बघतो किंवा अरे हा हे एक घर बांधलं किंवा एखादं लोकेशन येतं किंवा एखादं कॅफे शॉप आहे, काही व्हॉटेव्हर, काही जे लोकेशन असेल. पण ती प्रोसेस आहे ना अगदी डे वन पासून चालू होते. म्हणजे जेव्हा दिग्दर्शक आम्हाला अप्रोच करतो, जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट करतो की बाबा ही संहिता आहे, त्या संहितेचं पहिल्यांदा वाचन ला सुरुवात होते. संहितेचं वाचन हे कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला दिग्दर्शकाबरोबर ती चर्चा करावी लागते. त्याच्यातले बरेचसे पॉइंट्स आम्ही नोटिंग करून ठेवतो. सीन जशी स्थळं आम्ही लिहितो त्याच्यावरती काही काही लोकेशन्स आहेत तर ती कॅरेक्टर सुद्धा समजून घ्यावी लागतात. ती डिस्कस करावी लागतात. बऱ्याच वेळेला काय काय बिलो द लाईन्स असतात लिहिलेल्या त्या आपल्याला काही कळत नाहीत लेखकाच्या, त्या समजून घ्या. म्हणून मला की नाटकाची नस तुम्हाला ओळखावी लागते की एक्झॅक्ट काय द्यायचंय. ते डिस्कशन झाल्यानंतर मला वाटतं आम्ही ऍक्च्युअल जो प्लॅन मेकिंग आहे, 2D प्लॅन, जो आराखडा आपण मराठीमध्ये म्हणतो, ते बनवायला सुरुवात होते त्याच्यावरती. हा 2D प्लॅन असतो नॉर्मली, म्हणजे टॉप व्ह्यू प्लॅन आम्ही त्याला आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणतो. तो दिग्दर्शकाबरोबर डिस्कस करून मग त्याच्यामध्ये कुठली सीन वाईज कुठल्याही एरियावरती ते सीन घडू शकतील हे तुम्हाला आधीच व्हिज्युअलाइज करून की काही काही इम्पॉर्टंट सीन्स आहेत ते कुठे घडायला पाहिजेत, त्याच्या जागा कुठल्या दिल्या पाहिजेत. तर तुम्ही जशी जागा देणार दिग्दर्शकाला तसा दिग्दर्शक त्यांचं ब्लॉकिंग हे करणार. आणि नेपथ्याचा एकदा सेट झाल्यानंतर आमची सुद्धा इच्छा असते आणि दिग्दर्शक सुद्धा पूर्ण तोच प्रयत्न असतो की त्या नेपथ्याचा पूर्ण वापर करतात त्याला करता यावा. त्या दृष्टीने दिग्दर्शक सुद्धा खूप प्रयत्नशील असतात आणि आमची सुद्धा तीच इच्छा असते. प्लॅन आम्ही त्यांच्याबरोबर आधी डिस्कस करतो की हे टॉप व्ह्यू प्लॅन असतात, ते जर ओके झाले, काही चेंजेस असतील तर आम्ही आमच्या पुढच्या प्रोसेसला चालू करतो आणि त्याच्यामध्ये अजून बरीचशी आम्हाला ड्रॉइंग्स करायची असतात. कारण त्या एका प्लॅन वरती आमचे जे कार्पेंटर आहेत, जे मिस्त्री लोक आहेत, जे ऍक्च्युअल सेट मेकिंग बनवतात वर्कशॉपमध्ये, तो एखादा प्लॅन सफिशियंट नसतो त्यांना बनवणं. तर त्याच्यामध्ये वर्किंग ड्रॉइंग, डिटेल ड्रॉइंग, जर त्याच्यामध्ये लेवल्स असतील तर त्या लेवल्सचे डिटेल्स, त्याच्या हाईट्स किती असतील, हे सगळे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स आम्हाला त्यांना द्यावे लागतात. त्याच्यानंतर आम्हाला एलिव्हेशन हा एक पार्ट येतो आमच्यामध्ये. म्हणजे समोरून आम्हाला 2D मध्ये ती वॉल किंवा एखादं ऑब्जेक्ट असेल तो कसा दिसेल, त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याचे डायमेन्शन, हे सगळे वर्किंग ड्रॉइंग आम्हाला असे एवढा ड्रॉइंगचा गट्टा तयार होतो आमच्याकडे. आणि मग फायनल ते झाल्यानंतर आम्ही 3D जातो. म्हणजे पूर्वी मॉडेल बनवायचे, म्हणजे तेव्हा कॉम्प्युटराइज जेव्हा ड्रॉइंग बनत नव्हती पूर्वी, तर बरेचसे नेपथ्यकार त्याचं मॉडेल बनवायचं ऍक्च्युअल. म्हणजे कार्डबोर्ड आणि पुठ्ठ्यांचं ते लोक हे छान असं मॉडेल 3D मॉडेल बनवायचे आणि ते मग दिग्दर्शकाला, लेखकाला दाखवायचे, आर्टिस्ट त्याच्यावर डिस्कस करायचे. पण आता आम्ही थोडं ऍडव्हान्स झाल्यामुळे कॉम्प्युटर्स वरती आम्ही हे ड्रॉइंग सगळे करतो. 3D मॅक्स सॉफ्टवेअर आहे, ऑटोकॅड सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरती आम्ही ते 3D, मी तुम्हाला दाखवीन पुढे काही फोटोग्राफ्स त्याच्या केलेले 3D ड्रॉइंगचे. हे झालं आता पेपरवर्क किंवा हे डिझायनिंग पार्ट झालं. त्याच्यानंतर मग पुढचं जे चालू होतं ते ऍक्च्युअल एक्झिक्युशन वर्क, जे आम्हाला तिथे वर्कशॉपमध्ये जाऊन करायचं असतं. ही ड्रॉइंग घेऊन कार्पेंटर बरोबर बसून आम्हाला काय पाहिजे, एक्झॅक्टली काय मटेरियल युज करायचं, ह्याचे स्पेसिफिकेशन सांगून ते तिथे बसून ही ही प्रोसेस थोडी मोठी आहे. म्हणजे हे मेकिंग सुद्धा आमचं साधारण 20-25 दिवस, कधी कधी महिना, जसं सेट स्वरूप असेल त्याप्रमाणे जातं. एक्झिक्युशन हे फार महत्वाचं असतं. कारण कधी कधी काय होतं की आपण बऱ्याच काही डोक्यातल्या कल्पना आपण पेपरवरती आपल्या उतरवलेल्या असतात, पण त्या ऍक्च्युअल आणणं, त्या इम्प्लिमेंट करणं. कारण माझी अशी इच्छा असते आणि बऱ्याच नेपथ्यकारांचं असं असतं की आपण जे ऑन पेपर दाखवतो ते 100% नाही झालं तरी 99%, 90% तरी ऍक्च्युअल रंगमंचावर यावं. नाही तर नुसतं पेपरवर राहिलं आणि तिथे काही कमी झालं तर ते मला फेअर नाही वाटत. त्याच्यामुळे एक्झिक्युशन हे फार महत्वाचं आहे.
त्याच्यानंतर बरंच अजून पुढे आहे की मग ते मार्किंग आम्ही करून देतो आर्टिस्टसाठी, कारण त्यांना सेट फार उशिरा मिळतो त्यांच्या हातामध्ये. म्हणजे आम्ही अख्खा सेट व्हायच्या अगोदर जर लेवल असतील तर त्यांना लेवलची मांडणी करून देतो ऍक्च्युअल, म्हणजे त्यांना युज टू व्हायला त्याच्यावरती कसं स्टेप उतरायचे चढायचे आहेत, काय आहेत ते. तर ते लेवल मार्किंग आम्ही तिथे करून देतो, ऍक्च्युअल लेवल टाकतो आणि मग नंतर मग जे आपण रंगीत तालमीला पूर्ण सेट तिथे लागला जातो. मग प्रॉपर्टी सिलेक्शन आहे. प्रॉपर्टीज म्हणजे त्या वापरणाऱ्या गोष्टी नाटकामध्ये, त्याला आपण प्रॉपर्टीज म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा 2 विभाग येतात. एक हँडलिंग प्रॉपर्टी असते जे कलाकार वापरतात नाट्यामध्ये, आणि एक नेपथ्याची प्रॉपर्टी असते. म्हणजे त्याच्यामध्ये पडदे आले, कुशन झाले आहे, फोटो फ्रेम झाले आहेत, लॅम्प शेड्स झाल्या ज्या आपल्याला लावायच्या असतील तर काही. त्याचं सिलेक्शन असतं, त्याचं कलर कॉम्बिनेशन असतं. काळ असेल तर त्या काळाप्रमाणे आणावे लागतात. हे सगळी अशा प्रोसेसने शेवटी मग फायनल प्रोडक्ट तुम्हाला ते पहिल्या प्रयोगाला मिळतं. वा, फारच मोठी प्रोसेस आहे आणि तू खरंच खूप छान सांगितलीस त्याच्यामधल्या डिटेल, छोट्या छोट्या बारीक गोष्टी. ऋषा, येस, तुला काय ऍड करायचं याच्यात? तर सेट डिझाईन केलं की तुमचं काम संपलं का, असा तुझा जो प्रश्न होता. तर ऍक्च्युली कसं आहे ते, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की मुळात एखादं नाटक किंवा कुठली, आपण जेव्हा परत मगाशी सारखंच बोलतो की कलाकृती तयार करत असेल तर नाटकामध्येच लेखक हा सगळ्यात महत्वाचा. पहिल्यांदा तो लेखक म्हणजे बाप असतो. एखाद्या बाळाला जन्म घालायचा असेल तर बापाची गरज असते सगळ्यात. लेखकाने बापाचं काम करायचं. दिग्दर्शक हा त्या बाळाची आई असतो. तर त्या आईच्या पोटामध्ये ते बाळ हळूहळू तयार व्हायला सुरू होतं. तर ते दिग्दर्शकाचं काम सगळ्यात महत्वाचं आहे नंतरचं. तर सेट जो वाला माणूस असतो तो ते बाळ तयार करायला लागतो पोटामध्ये. हात, पाय, त्याचं डोकं, त्याचं सगळं जे काय ॲस्थेटिकली बरोबर असलं पाहिजे ना सगळं. बाबा बेड एवढा आहे तर गादी डबल बेडची नसावी, सिंगल बेडचीच असावी, वगैरे वगैरे. सगळे अवयव प्रपोर्शन मध्ये असावेत. एक डोळा इथे तर इथं नसला पाहिजे डोळा, किंवा इथं नसला पाहिजे. ते बरोबर त्याचं सगळं जे काय आहे तयार करायचं काम ते सेट डिझायनरचं असतं. लाईटवाल्याचं पण खूप मोठं काम असतं की डोळे असतील तरच ते सगळं आहे, लहान बाळाचे जे काय आपण मूल जन्माला आणतो ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टर सगळ्यात शेवटी. तर ते बाळ म्हणजेच ऍक्टर आहेत. जेव्हा हे सगळं तयार होतं, हे सगळं असेल तर त्या ऍक्टरना महत्व आहे तिथं. ते ऍक्टर असतील तर त्या सगळ्या गोष्टीला महत्व आहे. हे कुठंतरी एकमेकांवरती अवलंबून गोष्टी आहेत. कधी कधी याचं प्रमाण कमी जास्त होतं की खूप 10 ऍक्टर्सची गरज नाही, 2 ऍक्टरमध्ये सुद्धा ते नाटक तेवढंच वर्क होतं. कधी कधी 2 गोष्टींवरतीच तो पूर्ण सेट, बाकीचा भव्य सेट नसला तरी 2 गोष्टींवरती सुद्धा अख्खं नाटक ते वर्क होतं. तर या सगळ्या गोष्टी प्रपोर्शन प्रमाणे म्हणजे त्याच्या गरजेनुसार कमी जास्त होत राहतात. पण ते बनण्याची जी प्रोसेस आहे ना, ती 9 महिन्यासारखी प्रोसेस आहे माझ्या बाबतीमध्ये. म्हणजे माझी ही काम करायची पद्धत आहे की मी सेट बनवला, त्याचं डिझाईन तयार केलं आणि ते मी पाठवलं. ठीक आहे, ते तिथपर्यंत ठीक आहे. पण जसं जसं नाटक इम्प्रोव्हाइज होतं, जसं जसं ऍक्टर लोक इम्प्रोव्हाइज करतात, ते एखादा कॅरेक्टर म्हणजे गालिबचं जर कॅरेक्टर तयार करत असेल तर त्या उर्दूवरती त्या अभिनेत्याला काम करावं लागतं. त्यामध्ये त्याला वर्षभर उच्चार करायचे शब्द वगैरे या सगळ्या गोष्टीवर कसं काम करावं लागतं. त्याबरोबरच माझी सेट बनवायची प्रोसेस सुरू होते. आणि ऍक्टर जसं इम्प्रोव्हाइज करतात तसंच सेट इम्प्रोव्हाइज करतो मी, की एक 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 गोष्ट ते प्रॅक्टिस करत असताना मी तिथं गोष्टी नेऊन ठेवतो. सिम्बॉलिक गोष्टी असतील त्या ऑथेंटिक नसतील, पण खुर्चीच्या जागी मी तिथं काहीतरी मोडा ठेवला, मग तिथं ओके हे हवं आहे, ही गोष्ट नको आहे. तर अशा गोष्टी ऍड झाल्यानंतर ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या आपण परत कमी करायच्या. असं करत 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 जसं नाटक तयार होत जातं तसं तसं हळूहळू हळूहळू तो सेट बनत जातो. परत लाईट आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरच्या काय कलर कॉम्बिनेशन हवे आहेत बाबा, ऍक्टर्सचा रंग काय आहे, त्यांच्या कपड्यांचा रंग काय आहे, लाईट किती असणार आहे, त्यामध्ये मग तो सेट कसा दिसतो, त्या हिशोबाने त्याचा रंग आपण ठरवायचा. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती खूप अवलंबून असतात. तर माझ्या बाबतीमध्ये काय आहे की प्रायोगिक नाटकाचं सेट बनवताना अगदी सुरुवातीपासून जो काही थॉट मनामध्ये आहे ते करत राहावं लागतं सतत शेवटपर्यंत. आणि हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने तो सेट पूर्ण तयार होतो. आणि पहिले 2-3 प्रयोग झाल्यानंतर लक्षात येतं कधी कधी की अरे ही गोष्ट गरजेची नाही, तर आपण ती तेवढीच उचलून बाजूला काढायची आणि ती आउट करायची. म्हणूनच याला प्रायोगिक नाटक म्हणतात, किंवा प्रायोगिक नेपथ्य. प्रायोगिक नाटकामध्ये आम्ही जे काही सेट बनवतो ते प्रयोग तत्वावरती हे सगळं करायचा प्रयत्न असतो. त्यामुळे एखादी बिल्डिंग बघून सेम टू सेम बिल्डिंग बनवणे, एखादं ड्रॉइंग मधून सेम टू सेम डिझाईन तयार करणे, हे व्हिज्युअली खूप सुंदर दिसतं. ह्याची थॉट प्रोसेस वेगळी आहे, काम करायची पद्धत पूर्ण वेगळी आहे.
प्रायोगिक नाटकामध्ये ही काम करायची पूर्ण पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येक प्रयोग करणाऱ्या माणसाची, जसं शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो, तसं वेगवेगळे प्रयोग करून आपल्याला ती गोष्ट तिथं मांडायचा प्रयत्न केला पाहिजे आपण. तर सेट बनवणं म्हणजे माझं काम संपतं असं नाही. तर ते नाटक जसं जसं पुढं मुरत जातं, ते लोणचं मुरल्यासारखं, तसं तसं सेट पण मुरला पाहिजे आणि अनावश्यक गोष्टी हे केल्या पाहिजेत. जिथं आपण कमी पडलो ती गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला पुन्हा रिपॉलिश करून आणि त्याला रिस्ट्रक्चरिंग करून आपल्याला ती करायची लिबर्टी दिग्दर्शकाने आपल्याला दिली पाहिजे. आणि माझं भाग्य आहे, मला असेच चांगले खूप दिग्दर्शक भेटलेत आणि त्यांनी तशी मला माझ्यावर विश्वास ठेवून तशी संधी दिली प्रत्येक वेळी मला. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या दिग्दर्शकांचा आणि मित्रांचा आभारी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. येस, हो, तुम्ही दोघांनी खरंच मस्त खूप थोडेसे डिफरंट पण साधारण सेम गाभा असलेले पर्स्पेक्टिव्ह सांगितले, ज्याच्यामुळे लोकांना पण ह्या विषयाची अजून डीप मध्ये जाऊन माहिती कळण्यासाठी खूप फायदा झाला. सो हे खरंच इंटरेस्टिंग आहे. तर मला ह्याच्या पुढे जायच्या वेळेला आता जे आपण सगळं बोललो, तर तसं काही फोटोज दाखवून आणि त्याच्याबरोबर थोडंसं काहीतरी गप्पा, कारण की परत मगाशी संदेश दादा तू म्हणला की सेट ही अशी गोष्ट आहे की पडदा उघडल्यावर पहिल्यांदा आपल्याला ती दिसते आणि मग तिथून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन प्रोसेस सुरू होते. तर आपण असे काही तू फोटो दाखवू शकशील का आणि हो, त्याच्याबरोबर नक्की. तू काही सांगशील? मी दाखवतो. मी सुरुवातीला जे आम्ही फ्लोअर प्लॅन, जसं मी म्हणालो की डिस्कस करून करतो, मी तुम्हाला पहिल्यांदा फ्लोअर प्लॅन दाखवतो आणि नंतर मग त्याचे 3D किंवा डिटेल ड्रॉइंग कसे होतात हे मी तुम्हाला शेअर करतो. ऋषा, संदेश दादाचं झाल्यानंतर तुझ्या पण नक्कीच तयार ठेव. आपण तुझ्या पण छान कामांविषयी बघूयात. हे दिसतंय का आता सगळ्यांना? हो, दिसतंय दिसतंय. दिसतंय ना? हा नॉर्मली असा एक आमचा टॉप व्ह्यू फ्लोअर प्लॅन असतो. ह्याच्यामध्ये फर्निचर आहे, त्याच्यात डिटेल मेजरमेंट असतात, त्याच्यामध्ये एंट्री एक्झिट लिहिलेले आहेत. हा 2D प्लॅन झाला. ह्याच्यावरनं 2D प्लॅन हे आम्ही सुरुवातीची आमची ही इनिशियल स्टेज आहे. हा अप्रूव्ह झाल्यानंतर मग आम्ही पुढे जातो. वर्किंग ड्रॉइंग, जसं डिटेल ड्रॉइंग आपण त्याला म्हणतो, ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये आता हा जो एक समोर येतोय, झालंय का विजन हे? हो हो हो. हा, आता हा एक सिंपल एक लेवल्सचा प्लॅन आहे. याच्यामध्ये कलर कोडिंग केलेलं आहे मी, की त्याच्यामध्ये अप डाऊन्स किती असतील स्टेजवरती, 0 लेवल स्टेजची काय असेल, त्याच्या हाईट किती असतील, त्याची साईजेस काय असतील, हे ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचे काही शेअर करतो, की पुढे मग फायनल ड्रॉइंग मधली ड्रॉइंग तुम्हाला दाखवत नाहीत मी. वर्किंग ड्रॉइंग खूप असतात अजूनही, पण आता हा एक सेट तुम्हाला करतो मी. हा सध्या चालू दिसतोय का हा तेजस सगळ्यांना? हो, देतोय, दिसतोय दिसतोय. महारथी नाटक जे आता चालू आहे सध्या, म्हणजे लॉकडाऊनमुळे बंद झालंय. विजय केंकरे सरांनी हे डिरेक्ट केलेलं आहे. त्याचा हा एक सेटचा व्ह्यू आहे, 3D व्ह्यू आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की जे कॅरेक्टर आहे हा फिल्म एक मोठा प्रोड्युसर डिरेक्टर आहे आणि त्याचा हा 90च्या काळातला एक बंगलो आहे मुंबई मधला. त्याचा हा व्ह्यू आहे वरच्या. ह्याची या सेटची खासियत अशी आहे की ह्याच्यावरती हा जवळपास एक मजल्या आम्ही दाखवलेला आहे. इथे वरती लेफ्ट साईडला तुम्ही वरती बघाल तर एक बेडरूम आपण वरच्या लेवलला काढलेली. हो, म्हणजे त्या आर्चच्या वरती एक बेडरूम आहे, त्याला जाणारा जिना आहे आणि ह्याच्यामध्ये बरंच नाट्य घडतं. डाव्या हाताला एक खालती रेफ्रिजरेटर आहे, त्याच्यामध्ये बरंच नाट्य घडलेलं आहे. सस्पेन्स आहे, त्याच्यामुळे मी बाकी सांगत नाही का नाटक चालू व्हायचं. पुढचे मी तुम्हाला दाखवतो अजून काही. तू आता संदेश दादाचे फोटोज दाखवतोयस, मला एक वेगळंच, म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी फ्लॅट बघायला जातो, तिथे जेवढं डिटेल ड्रॉइंग असतं आणि प्लॅन असतं की जे व्हिज्युअलाइज करतो की अरे ओके, म्हणजे इथे हा फ्लॅट कशा पद्धतीने असू शकेल, हो, तसं तेवढे डिटेल ड्रॉइंग होती मगाची. हो. हा सेटचा फोटो मी मुद्दामून दाखवतो. सगळ्यांनाच हे नाटक माहिती असेल, अनन्या. गेली 2 वर्ष रंगभूमीवर गाजलेलं हे नाटक आमचं अनन्या. हे सगळ्यात खूप नाटक माझी आवडती लाडकी आहेत. त्याच्यातलं हे एक. या नाटकाने सुद्धा बरंच काही दिलंय मला. ह्याच्यामध्ये सुद्धा 6 ते 7 लोकेशन्स आहेत.
ते तुम्हाला सगळे मी ह्याच्यात आता दाखवू शकत नाही. पण हे नॉर्मल एक घर तुम्हाला दिसतंय, बाल्कनी आहे, एक सायकल आहे, त्या सायकलवरती बरंच नाट्य आहे, इथे बेडरूम आहे आणि हे अख्खा सेट बदलतो. म्हणजे आम्ही हा 40 सेकंदामध्ये पूर्ण ह्या घरातून दुसऱ्या लोकेशन वरती जातो आणि मला या निमित्ताने संधी मिळाली की जी माझ्याबरोबर काम करतात, जे माझे बॅकस्टेज वाले आहेत, काम करणारे, जे ब्लॅकआउट मध्ये सेट चेंजिंगचं काम असतं, त्यांना हॅट्स ऑफ आहेत या गोष्टीसाठी. म्हणजे त्यांना सुद्धा आपण अप्रिशिएट करायला पाहिजे, कारण ते नसतील किंवा नक्कीच. त्यांचे आम्हाला साथ नसतील तर काही होऊ नाही शकणार. कारण विदिन 40 सेकंदात 30 सेकंदात हे लोक सेट चेंज करतात एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन मध्ये. नॉर्मली माझी अशी इच्छा असते आणि इव्हन दिग्दर्शकाची की ब्लॅकआउट आम्ही जेवढे कमी असतील किंवा ते कमी ड्युरेशनचे असतील ते आम्ही शक्यतो बघतो, जेणेकरून नाटकाची यावरची प्रेक्षकांची ग्रीप सुटू नये असं आमची इच्छा असते. की एखादा लेंदी ब्लॅकआउट झाला, चेंजिंगला वेळ गेला तर जरा ती प्रेक्षक वर्ग हलू शकतो की अरे तो टेम्पो असतो किंवा तो जो स्पीड असतो नाटकाचा तो ड्रॅग होऊ शकतो तिथे. त्याच्यामुळे आमचं स्किल आहे आणि बॅकस्टेज माझे काम करणारे जे सगळे मित्र आहेत माझे त्यांचं स्किल आहे की हे पटापट चेंज करतात. ते टेक्निक्स वेगळ्या आहेत चेंजिंगच्या, त्या आपण पाहिजे तर पुढे बोलूच. त्याच्यावरती स्लायडिंग आहे, रिव्हॉल्विंग आहे, फोल्डिंग सिस्टीम आहे. तर त्या पद्धतीने हे सेट चेंज केले जातात. आणि काही काही सेट आता हे बॉक्स सेट झालेत, काही काही सेट जसं ऋषिकेशने सांगितलं की प्रायोगिकला सजेस्टिव्ह सेट असतात, त्याच्यामध्ये हे एवढं मोठं स्ट्रक्चर ही भव्यता नसते, पण मिनिमम सामान जसं प्रॉप्स वापरून बरंच काय काय दाखवायचं असतं. तर ते सुद्धा एक खूप चॅलेंजिंग जॉब असतो की तुमच्याकडे सामुग्री कमी असते, तेवढं दाखवायला भव्यता कमी असतं. कधी कधी बजेट क्रायटेरिया हा सुद्धा प्रायोगिकला, ऋषिकेश तुला जास्ती अनुभव असेल की बजेट क्रायटेरिया हा फार मोठा मॅटर होतो. आणि म्हणजे हे काही दुःख नाहीये, त्या कमी ह्याच्यामध्ये सुद्धा प्रायोगिक सेट हे फार सुंदर बनवलेले जात असतात. कारण मला INT ला मी मागच्या वर्षी 2019 मध्ये परीक्षक होतो, मला संधी लाभलेली. INTच्या ज्या कॉलेजच्या ज्या एकांकिका होतात, मी थक्क झालो. जी मुलं ज्या प्रकारे मी सेट केलेले आहेत आणि ब्लॅकआउट मध्ये तेजस जे काय चेंजिंग करत होते मुलं, म्हणजे आजकाल असं म्हटलं जातं ना की कॉलेजच्या मुलांना शिस्त नसते, असं काय काय लोकांचं असं म्हणणं असतं की अरे जरा बेशिस्त असतात. पण ज्यांचं असं म्हणणं असेल ना त्यांनी बघावं मला वाटतं. एकांकिका स्पर्धा ज्या कॉलेजच्या INT आहेत किंवा रंगायतांची स्पर्धा मोठी आहे ती होते, त्यांनी बघा. कॉलेज म्हणजे हे लोक काही प्रोफेशनल काम करणारी, स्टेजचं काम करणारे नाहीयेत, बॅकस्टेज आर्टिस्ट नाहीयेत हे लोक. पण ज्या पद्धतीने मुलं सेट सरकवतात ब्लॅकआउट मध्ये, बरं तेच नुसतं सरकवासरकी नाही, ते प्रॉपर्टी जागेवर आणून वेळेत ठेवणं, की प्रॉपर एक्झिट करणं. बरं जी प्राथमिक फेरी असते ना ह्यांची, तेजस तुला माहिती असेल की एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये होते, हो त्या हो. शिस्तीने कोपऱ्यात असे सगळे उभे आहेत. हा डिसिप्लिन आहे ना, हा शिकण्यासारखा आहे त्यांच्याकडे. आणि हो. जी काय एनर्जी लेवल लावतात ते लोक, थक्क करणारी आहे मला तर वाटतं. म्हणजे खूप धमाल येते आणि INT या एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांचे सेट बघून खूप बरं वाटतं. हो, तू म्हणतोस ते ते 101% खरं आहे. आता हल्ली होत नाही, पण आम्ही पण कॉलेजमध्ये असताना किंवा बरेच लोक म्हणायचे नाटक वगैरे काय करताय, त्याला काही लागत नाही असल्या गोष्टींना. किंवा नाटक करणाऱ्या बऱ्याच लोकांकडे लोकांचा दृष्टिकोन असा वायफळ टाईप बघण्याचा असतो. पण तू म्हणलास तसंच की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अशा काही स्पर्धा आहेत आणि कॉलेज पासून ते व्यावसायिक पर्यंत काम करणारे असे लोक आहेत की ते म्हणजे हे प्रोडक्शन, कुठलंही प्रोडक्ट सादर करताना तिथे शिस्त आणि नियमांचं पालन केलं जातं, म्हणूनच ते प्रोडक्ट इतकं छान हो हो बाहेर दिसतं. म्हणजे जसं तू INT म्हणलास तसं आमच्या पुण्यामध्ये पुरुषोत्तम करंडक आहे की जो हो. म्हणजे शक्यतो असा एकही माणूस सापडत नाही आपल्या फील्डशी रिलेटेड पुण्यातला की ज्याने पुरुषोत्तम केलेलं नाहीये. तर तिथे तेवढ्या लिमिट मध्ये सेट लावणं, ब्लॅकआउट मध्ये तू म्हणलास तसं नेमक्या वेळात ते चेंज करणं, त्याच जागी त्या गोष्टी असणं आणि त्याची सगळी कंटिन्युटी पण मेंटेन करणं. तर येस, ह्या सगळ्या गोष्टीला शिस्त पासून त्याचं नॉलेज आणि ती सिन्सिअरिटी लागते. सो असं जर कोणाला वाटत असेल की नाटक करताय किंवा ह्या फील्डचे काहीतरी काम करत आहे, तर तुमचं बरं आहे बाबा, तुमचं सगळं चिल असतं. तर असं नसतं. म्हणजे हे मी
नक्कीच सांगू शकतो. तर आता जसं तू संदेश दादा व्यावसायिक नाटकांच्या विषयीचे फोटोज दाखवून आणि त्याचं हे गोष्टी दाखवल्यास, तसं ऋषा तुझ्या कामांबद्दल पण सांग ना, आणि तू काय काय कसं त्याचं कॅरेक्टर म्हणून उभं करतोस त्याविषयी पण दाखव. शेअर स्क्रीन करावी लागेल. येस, शेअर स्क्रीन कर तोपर्यंत. हो, खूप लोक इथे काही ना काहीतरी बोलतायत. हो, बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत आपल्याला. आपण प्रयत्न करूयात. सुयोगचे संदेश भट सुद्धा आपल्याला जॉईन झालेत. हाय संदेश. हॅलो संदेश दादा, हाय. गंधार आहे, यश आहे, ओमकार आहे. एक तोपर्यंत ऋषिकेश शेअर करतोय तोपर्यंत संदेश दादा. ओके, झालंय ऋषाचं. झालंय. येस येस, दिसतंय ऋषा, तू फोटो ऑन कर, दिसेल. Yes. थांब. येस, आता दिसतोय, बोल. तर हे नाटक आहे सिंधू सुधाकर रम आणि इतर. तर मुळात काय आहे, सेट मध्ये काय आहे, परत हे येऊ लागलं वाटतं स्लाइड. हा आहे दिसतोय, सिंधू सुधाकरचाच दिसतोय. हो, तर मला थोडं मोकळेपणाने बोलायचं आहे. बोला. आपला सेट बनवताना किंवा डिझाईन करताना आपला विचार फार महत्वाचा आहे. थॉट जो आहे ना आपला सेट बद्दलचा, तो फार महत्वाचा आहे की आपल्या मनात काय कल्पना येत आहेत. आता कॉलेजमधली जी मुलं आहेत किंवा आम्ही पण कॉलेजमध्ये काम करत असताना खूप वेगवेगळे इनोव्हेटिव्ह विचार यायचे, वेगवेगळ्या कल्पना यायच्या. आपण असं केलं तर, तसं केलं तर, हे वगैरे वगैरे. पण ते विचार एक्झिक्यूट करणं फार अवघड आहे. एक्झिक्यूट करायला खूप मेहनत लागते, तसे स्किल्स लागतात किंवा तशी टीम पण लागते. म्हणजे विचार आल्यानंतर सुद्धा खच्चीकरण होतं किंवा प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो आणि मग ते जसं आपण कल्पलेलं असतं किंवा जसं आपण एक्सप्लेन केलेलं असतं तसं ऍक्च्युअली एक्झिक्यूट होत नाही बऱ्याच वेळेला. तर हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. जे कोणी डिझायनर्स आहेत आणि सेट बनवायचा किंवा कुठलेही व्हिज्युअल आर्ट फॉर्म मध्ये असतील, तर आपल्याला जे काही इमॅजिन होतंय ते एक्झिक्यूट करणं आणि ते मूर्त रूपात आणणं फार गरजेचं आहे. तर एकच पहिलाची तर गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, सिंधू सुधाकर, दारू आहे त्यामध्ये, रम आहे ती, आणि इतर बाकी त्याच्याबरोबरचे तळीराम आणि हे सगळे इतर लोक आहेत. असं सिंधू सुधाकर रम आणि इतर. तर ही जी साडी आहे ती सिंधूची साडी आहे. आता सेट म्हणून मी हे थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आणि या ज्या गाठी आहेत ह्या साडीच्या चिंध्या आहेत आणि त्या चिंध्यांच्या गाठी मारलेल्या आहेत. तर लग्नाआधीची ती जी काही कोरी साडी आहे, हळूहळू जसा तो व्यसनाधीन होतो आणि घर कसं हळूहळू त्याचं खाली जायला सुरू होतं, त्याचा प्रपंच बर्बाद व्हायला सुरू होतो, तसं 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 हळूहळू त्या गाठी बांधायला सुरू करते. ती हळूहळू एक एक गाठ 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 वाढत 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 त्याचा गुंता होत. तर हे कुठेतरी व्हिज्युअल फॉर्म मध्ये ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच सेटवरती एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर ही रमची बाटली आहे, दारूची बाटली आहे, आणि त्यातून येणारी ही वेल आहे. तर ही वेल म्हणजे सिंधू आहे आणि ही बाटली म्हणजे तो सुधाकर आहे. तर ती त्या बाटलीमध्ये आहे, म्हणजे ती त्याला सोडून पण जाऊ शकत नाही आणि ती बाहेर पण यायचा प्रयत्न करते, तो त्या बाटलीमध्ये बुडालाय. तर ही जी फ्रेम आहे हे पूर्ण नाटक सांगायचा प्रयत्न करते माझ्या दृष्टिकोनातून. म्हणजे मला हे इथं का ठेवावं असं वाटलं किंवा हे इथं का आहे, तर ह्याच्या मागे पण एक थॉट आहे एवढाच. पण हा मला नाही म्हणायचं की प्रत्येकाला हा कळलाच पाहिजे किंवा प्रत्येकाने याचा असा खोलात जाऊन विचार केलाच पाहिजे. पण अशा बारीक बारीक गोष्टीतून हळूहळू हळूहळू सेट बनतो. तर कल्पना आल्यानंतर ती एक्झिक्यूट करणं फार गरजेचं आहे. ती दिग्दर्शकाला किंवा इतरांना आवडायलाच पाहिजे किंवा ती त्यांनी मी हे केलं तर हे लावलंच पाहिजे आणि त्यांनी काढलं तर आपण लगेच तोंड वाकडच केलं पाहिजे किंवा तोंड बारीक केलंच पाहिजे असं नाही. तुम्ही प्रयोग करून बघितले पाहिजे. म्हणजे मी जे प्रयोग करणारे आहेत किंवा ज्यांना प्रयोग करून बघायची इच्छा असते त्यांच्यासाठी हे मला म्हणायचं आहे की आपण आधी करून बघितलं पाहिजे ते छोट्या छोट्या गोष्टीतून, आणि मग त्यातून जर ते तयार होत असेल, चांगलं दिसत असेल, त्यातून मेसेज जर खरंच जात असेल तर ते ऑटोमॅटिकली तिथं ते त्याची जागा ठरवतं. ती गोष्ट म्हणजे काय. दुसरी गोष्ट म्हणजे स्पेस डिझाईन करणं फार गरजेचं आहे. त्याचा एक मी तुम्हाला हे दाखवतो. तर या स्टेजवरती वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्लेस केलेल्या आहेत. म्हणजे ही एक जागा तयार होते लाईटच्या पद्धतीनं,
ती इकडची जागा आहे तिथं ती तुम्हाला बाटली दिसते, वेल आहे, ती एक जागा बरोबर. तर स्टेजवरती एकाच बाजूला वजन नाही पडलं पाहिजे. हत्तीला जर बरोबर. 4 पाय असतील तर ते 4ही पायावरती तो त्याचं वजन बॅलन्स करतो. तेव्हा लोकांना बघताना समोर बसलेला माणूस, उजव्या कोपऱ्यात बसलेला माणूस, डाव्या कोपऱ्यात बसलेल्या माणसाला तुमचं अख्खं नाटक एकाच कोपऱ्यात घडतं असं न होता त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर वेगवेगळे सीन्स म्हणजे हा दिग्दर्शकाचाच पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, महत्वाचा रोल असतो. पण सेट म्हणून सुद्धा तुम्ही कन्व्हेन्शननी ते सांगितलं पाहिजे की बाबा इथं मला हे डिझाईन करावंसं वाटतं किंवा इथं ह्याचे प्लेसिंग असावं असं वाटतंय, या कोपऱ्यात हे असावं, इथं काहीच असू नये, थोडी रिकामी पण जागा असावी असं वाटतंय. असं वेगवेगळ्या जागांमध्ये तुम्ही काम करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सेट म्हणजे चित्र आहे. आता हे फोटो स्वरूपात जे आपण सगळे बघतो ते चित्रच आहे, फक्त हे 3 डायमेन्शनल आहे, 4 डायमेन्शनल आहे. हे ऍक्च्युअली त्या चित्रामध्ये लोक जातात आणि ते काम करतात म्हणून त्याला आपण सेट म्हणतो. आणि सेट म्हणजे कॅरेक्टर डिझाईनच आहे. जसं मी आता ते बाटलीबद्दल बोललो, साडीबद्दल बोललो, त्या साडीच्या चिंध्यांच्या गाठीबद्दल बोललोय. तर आम्ही सुद्धा कॅरेक्टर डिझाईन करत असतो. फक्त ते कॅरेक्टर म्हणजे माणूस नसतो, तर त्या निर्जीव ज्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये आम्ही जीव घालायचा प्रयत्न करत असतो आणि आमच्या दृष्टीनं ते कॅरेक्टर एक 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 गोष्ट जशी बनत जाते तसे तसे आमच्यासाठी ते सेट म्हणून कॅरेक्टर्स बनलेले असतात. आता सेट दादानी मगाशी संदेश दादानी कसं सांगितलं की तो बॉक्स सेट जो असतो त्यामध्ये घरं, खिडक्या, दारं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कमर्शियल पद्धतीनं क्लिअरली त्या केलेल्या असतात. पण मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आणि दादानी मगाशी सांगितलं की बजेटचा प्रॉब्लेम असतो वगैरे. मी म्हणतोय बजेट म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हा वेगळा आहे. बजेट हा मुद्दा महत्वाचा नाहीये. सेट तुम्ही जेव्हा डिझाईन करता किंवा कुठलीही कलाकृती करता, बजेट तुम्हाला समजा 100 कोटी रुपये दिले तरी तुमच्यामध्ये ती ताकद आहे का, तुमची ती लायकी आहे का की तसा सेट बनवायची. जशी युरोपामध्ये आम्ही ओपेरामध्ये जाऊन बघितले, खूप भव्य दिव्य सेट असतात किंवा असे काय असतात की ते इम्पॉसिबल वाटतात सेट्स बघणं सुद्धा. तर आपल्यामध्ये पण तेवढी ताकद आहे का. समज मला उद्या 5 लाख रुपये 10 लाख रुपये त्या सेटसाठी कोणी आणून दिले तर माझी पात्रता आहे का ते खर्च करण्याची किंवा खरंच गरज आहे का तेवढे 5 लाख रुपये खर्च करण्याची. स्क्रिप्टची ती गरज आहे का, त्या नाटकाला तेवढ्या भव्य सेटची गरज आहे का, हा प्रश्न खूप महत्वाचा वाटतो मला. काय होतं, भव्य दिसावं, भव्य वाटावं म्हणून इतक्या गोष्टी ऍड केल्या जातात. म्हणजे मी संदेश दादा तुला म्हणत नाहीये किंवा कमर्शियल नाटकाला पण मी म्हणत नाहीये, हा विचारांमधला मतभेदाचा भाग असू शकतो. पण खूप वेळा असं आम्ही अनुभव, मी थोडा जोरात बोलतोय असं काही नाही ना? नाही बोल येते, व्यवस्थित ऐकू येते, काही प्रॉब्लेम नाही. तर बऱ्याच वेळा असं होतं की अनावश्यक गोष्टी सुद्धा स्टेजवरती विनाकारण येतात आणि मग त्यांनी खूप सेटचा केओस तयार होतो आणि गर्दी गोंधळ होतो आणि मग फक्त ग्रँड सेट दाखवण्याची इच्छा असते लोकांची. पण ते पोटातल्या बाळासारखं मी सांगितलं ना की फक्त बॉडी बिल्डर असतो तो माणूस, पण बुद्धी काहीच नसते त्याला. असं नाही चालत. किंवा एका पायाने हेच असेल, ताकदच कमी असेल वगैरे, तर ते नाही चालत. सगळे अवयव मजबूत पाहिजे. तसं सेट नुसता ग्रँड असून नाही चालत. असं खूप मला जाणवतं कधी कधी की भव्य सेट होता, काय सेट होता राव, पण बाकी मग इतर गोष्टींना लोकांनी नाव ठेवलेलं असतं वगैरे. तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे दिग्दर्शकाला किंवा त्या सेट डिझायनरला त्याचे लिमिटेशन्स कळले पाहिजेत की अरे आपण मला 5 लाख रुपये दिलेत म्हणून मी आता तिथं सोन्यानेच मडवला सेट, असं नाही चालणार. तिथं जेवढी गरज आहे, जिथं ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तिथं असल्या पाहिजेत. आणि महत्वाचा मुद्दा मला आलोक राजवाडीनी ही गोष्ट शिकवली आहे आणि त्यांनी सांगितलेली आहे की खूप चांगला थॉट आणि खूप चांगली दृष्टी त्यानंतर मला मिळायला लागली की अनावश्यक गोष्टी म्हणजे रंगमंचावरती असणाऱ्या अनावश्यक वस्तू तुम्ही जेव्हा बाजूला काढता आणि जे काही उरतं ते तुमचं सेट असतं. बरोबर. ते फार महत्वाचं आहे. काय होतं, आपण दिसायला चांगलं दिसतं म्हणून आपण एखादी छोटीशी गोष्ट तिथं ठेवतो, पण त्या गोष्टीचा खरंच वापर होणार आहे का, त्या ऍक्टर तो अभिनेता त्या गोष्टीला वापरणार आहे का, त्याचा काय अर्थ लागणार आहे का फक्त छान दिसतंय म्हणून आपण लावलं. तर यामध्ये खूप मतभेद असतात. वेगवेगळ्या वेळेला भांडणं झालेली आहेत, संघर्ष झालेला आहे. अनेक वेळेला असं झालंय की ते लाव म्हणून हट्ट झाला पण मग मी नाही लावलं, किंवा मी लावणार म्हणून हट्ट केला आणि दिग्दर्शकाने ते कचऱ्यात फेकून दिलं. असं अनेकदा झालेलं आहे सेटवरती. अनेकदा त्याच्यावरनं मतभेद होतात आणि मग त्यातून जे काही निर्माण होतं तेच काय असेल ते खरं असतंय, ते प्रोडक्ट बाहेर येतं. बरोबर आहे. आणि अजून 2 मुद्दे मला बोलायचे कारण हे फार महत्वाचं आहे. तुम्ही इन्स्टॉलेशन तयार करता, म्हणजे माझं काम सेट बनवण्यापेक्षा इन्स्टॉलेशन तयार करण्याचं आहे की वेगवेगळे इन्स्टॉलेशन तयार करून त्या इन्स्टॉलेशन मधून अर्थ सांगायचा मी प्रयत्न करत असतो. तर त्याचे एक 2 मी काय अजून असतील तर दाखवतो इमेज.
तर मी गालिब नावाचं नाटक आहे, ओम भूतकर बसलाय पाठीमागं. तर ऋतुराज शिंदे हा जो आहे तो आत्ताच्या काळातला आहे आणि गालिब तो मागं बसले तो त्या काळातला आहे. आणि हे टांग्यावरती बसलेत लोक. तर टांगा कुठलीच काही गोष्ट आपण तिथं दाखवलेली नाहीये. तर ते फक्त स्ट्रक्चर आहे आणि आपण त्या स्ट्रक्चरचा 4 वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. त्याचा टांगा होतो, त्याचाच बेड होतो, त्याचीच पायरी होते, त्याचीच भिंत होते. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या बनतात. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. 2008 साली पुरुषोत्तम करंडकला आपण 2 शूर नाटक केलं होतं. तर त्यामध्ये आपण बैलगाडी बनवली होती. तर ती ही बैलगाडी आहे. तर ही अत्यंत सिम्बॉलिक आणि रिअलिस्टिक पद्धतीने आपण बैलगाडी तयार केली होती. पण आपण फायबरचे बैल लावले नव्हते त्याला. तर मुद्दा हा आहे की बैलगाडी असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती लोक बसतात आणि ती बैलगाडी वाटणं गरजेचं आहे. तसं तिथं तो टांगा वाटणं गरजेचं आहे गालिबच्या नाटकामध्ये. आणि नसला तरी चालेल, त्यासाठी ते असलंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि माझे काम करायची पद्धत काय असेल तर टाकाऊपासून टिकाऊ करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे मी माझ्या सेटसाठी स्ट्रेंथ काय म्हणतो तर गोडाऊन जे असतं, लोकांची पडीक जागा असते, त्यामध्ये आडगळीतल्या वस्तू पडलेल्या असतात, लाकडं, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण कसं त्याला आपण रिडिझाईन करू शकतो किंवा रिस्ट्रक्चरिंग करू शकतो, हे जास्त महत्वाचं आहे. गेली 21 वर्षामध्ये तो जो मुलगा आहे तर त्याला जो होणारा त्रास आहे की त्याची ज्या काही गोष्टी आहेत तर खूप चॅलेंजिंग काम होतं ते माझ्यासाठी. तर त्या तरुण नावाचे जे कॅरेक्टर आहे त्याचं ब्रेन डिझाईन करायचं होतं. ऍक्च्युली त्याच्या मेंदूमधला जो त्रास आहे, त्याच्या मेंदूत जे काही घडतंय ते आपल्याला व्हिज्युअल स्वरूपात दाखवायचा प्रयत्न केला होता. तर अमेय वाघ आहे तो आणि त्याला कळ येते पोटात. तर ते जे काही स्ट्रक्चर आहे, ते दोरे आहेत, हे सगळं त्याच्या मेंदूच्या आतल्या गाठी आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे चढ उतार असतील त्याच्या आयुष्यातले, वेगवेगळ्या गोष्टी करताना वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येतात. तर ते सांगायचा सेटच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता काय झालं इथं, तो वरती जाऊन बसलाय म्हणजे काहीतरी अचीव केलेलं आहे त्यांनी आणि तो वरती आहे. काहीतरी अचीव करतानाचा पण फोटो असू शकतो किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम्स. आपण जेव्हा बाथरूम मध्ये असतो किंवा आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या अडचणी बद्दल विचार करायला वेळ मिळतो किंवा तिथे ऍक्च्युली आपल्याला रिअलाइज होतं. तर ते कमोडच आपण स्टेजवरती आणून लावलं होतं समोर सगळ्यांच्या. मला एक फोटो दाखवायचा आहे. तर या स्ट्रक्चरवरती तो परीक्षा द्यायला जात असतो. तर प्रत्येक पायरी चढताना त्याला खूप त्रास होत होता. म्हणजे प्रत्येक परीक्षा देताना त्याला एवढं हार्डवर्क करावं लागतं हे दाखवायचा प्रयत्न केलाय सेटच्या माध्यमातून. तो एक एक पायरी चढतो आणि मग खूप चांगले मार्क मिळतात तेव्हा तो त्या सेटच्या टॉपवरती असतो. तर हे सेटच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तू म्हटलास तसा त्या कॅरेक्टरचा प्रवास, त्याचे विचार, त्याची सायकोलॉजी काय आहे आणि ओव्हरऑल काय पद्धतीने घडतंय, तर ते लोकांसमोर मांडण्याचा स्टेजच्या माध्यमातून कसा प्रयत्न केला गेला जातो. तसं तू म्हटलास की कदाचित हे 2 भिन्न विचारसरणी असू शकतात किंवा 2 वेगळ्या पद्धतीने गोष्ट मांडण्याच्या पद्धती असू शकतात. जसं संदेश दादा एक म्हणला की त्याची कदाचित एक वेगळी पद्धत असू शकते किंवा सेम ऋषिकेश तूच म्हटलास की दिग्दर्शकाचीच तशी रिक्वायरमेंट असू शकते. त्या पद्धतीने तो सेट संदेश दादा करत असेल तर कदाचित वेगळा असेल, तू करत असशील तर वेगळा असेल किंवा अजून कोणीतरी नेपथ्यकार करत असेल तर तो नक्कीच वेगळा असेल. नाही तेच आहे, करेक्ट. हा, त्यांनी करेक्ट सांगितलं. एकच म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर नाटकाचं नेपथ्य हे नाटकाला पूरक असावं, त्याला मारक नसावं. हे जर नेपथ्य करायला कळलं तर तो सगळं त्याच्यामध्ये क्लिअर होतं. जसं म्हटलं की जसं ऋषिकेश आता म्हणाला की कुठल्याही साईटवरती अनावश्यक गोष्टी नसाव्या. ते अगदी करेक्ट आहेत. कारण आपण नेपथ्य हे नाटकासाठी केलेलं आहे. नेपथ्यासाठी आपण नाटक करत नसतो. त्याच्यामुळे कलाकारांना वावरायची जागा, त्यांचं ब्लॉकिंग कसं होणं,
त्याच्यामुळे ह्या खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत मला वाटतं. तर त्या अगदी करेक्ट रीतीने मांडल्यात त्यांनी. थँक्यू. तुम्ही दोघांनी खरंच खूप मनमोकळेपणाने तुमचे व्ह्यूज ह्या गोष्टीकडे बघण्याचे काय आहेत ते लोकांसमोर मांडलेत आणि त्यामुळे नक्कीच लोकांना पण कळलं की अरे हो, म्हणजे ही गोष्ट तेवढ्यापुरतीच मर्यादित नसून त्याच्या मागे एवढा विचार असतो, त्याच्या मागची ही प्रोसेस असते, त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड असतात. तर आता ह्या अभ्यासपूर्ण गोष्टी बरोबरच मला एक गमतीदार किंवा गमतीचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की आता हे सगळं करताना कधी संजय दादा कुठली गंमत घडली का रे? किंवा तू सेट डिझाईन केलाय, एखाद्या ब्लॅकआउट मध्ये लोक बदलायला जातात किंवा काहीतरी असं काही घडलंय का? एखादा किस्सा असेल तर सांगू शकशील का आम्हाला? असे नेहमीच काय काय घडत असतं. जेव्हा रिहर्सल चालू असते किंवा ऍक्च्युअल जेव्हा प्रयोग चालू असतो, तर असे काही काही अनेक किस्से घडत असतात. कारण जसं पुढे नाटक एक घडत असतं ना, तसं मागे सुद्धा बॅकस्टेज वाल्यांच्या काय काय गोष्टी, तिथे सुद्धा एक नाटक, वेगळ्याच प्रकारचं नाटक मागे घडत असतं. काय ऋषिकेश, तुलाही अनुभव असेल खरंय याचा. खरंय. बरोबर आहे. ते मागचं नाटक हे काही वेगळंच असतं. एक सांगेन, मला वाटतं 2 वर्षापूर्वी संगीत शंकरा हे नाटक चा पहिला प्रयोग होता. त्याच्यामध्ये आपले ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक चंबळे यांनी ते लिहिलं होतं आणि दिग्दर्शक केलं होतं. आणि बोरवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्याचा प्रयोग होता. त्या नाटकामध्ये सुद्धा मल्टिपल लोकेशन्स होते आणि ब्लॅकआउट मोठे होते, कारण एका घरातून दुसऱ्या घरात जाणं, स्लायडर्स आम्ही वापरलेले त्या घरामध्ये की पटकन चेंज होण्यासाठी. आणि आमची बॅकस्टेजची जवळपास एक 8-9 माणसांची टीम रेडी होती मागे. आमच्या रंगीत तालमीमध्ये छान प्रॅक्टिस झालेली चेंजिंगची वगैरे. ब्लॅकआउटला क्लू असतात नॉर्मली, म्हणजे आर्टिस्टच्या वाक्यानुसार की आता ब्लॅकआउट येणार आहे, हे आम्ही समजावून ठेवलेले असतात आमच्या माणसांना. बरोबर. त्याप्रमाणे पहिलाच प्रयोग चालू होता आणि मेजर लोकेशनचा सीनचा चेंज होणार होता ब्लॅकआउट मध्ये. आणि नेमकं काय झालं की जो ऑपरेटर, लाईट प्रकाश योजनाकार आमचा होता आणि ऑपरेट करणारा होता, त्याच्याकडनं तो क्लू त्याला कदाचित पटकन लक्षात नाही आला आणि त्यांनी तो ब्लॅकआउट लवकर केला. पुढे अजून मला वाटतं 1-1.5 मिनिटाचा सीन पूर्ण व्हायचा बाकी होता. मी विंगेत अच्छा. उभा होतो, पहिलाच प्रयोग होता आणि मला लक्षात आलं की हे जरा काहीतरी गडबड झाली आहे करून. आणि त्यांनी लाईट काढले, ब्लॅकआउट झाला आणि माझ्या समोर एक आमचा बॅकस्टेज वाला एक माणूस होता. तो तयार होता की त्याला पटकन ते चेंज करून, प्रत्येकाला कामं आम्ही वाटून दिलेली असतात. बरं तू बरोबर. हे हा. करायचं, तुला ही प्रॉपर्टी उचलायची किंवा हे करायचं. तो पटकन त्या रंगमंचावर घुसायचा प्रयत्न करू लागला. मला कळलेलं की आर्टिस्ट अजूनही आपल्या स्टेजवर आहेत आणि वाक्य आपली घेतायत, पुढे कंटिन्यू ठेवतायत. तेव्हा जराशी ब्लॅकआउट थोडासा आमचा गणलेला. मी त्याला पटकन धरलं त्याला, की "अरे बाबा जाऊ नको, थांब, अजून सीन आपला कंप्लीट नाही झाला." हे आमची, तर तो लिटरली, मी त्याला त्याने अशी एक बनियान घातलेली आणि त्याला झटापट झाली. म्हटलं, "थांब, थांब, अजून व्हायचंय, अजून जाऊ नको." "तू नाही सर, मला सोडा, चेंजिंग करायचंय, मला पटकन जायचंय." हे आमचं मागे काळोखात चालू आहे. तरी पण त्यांनी सोडवलं माझ्या हातातून कसंबसं स्वतःला. त्याच्या बनियानचा एक पट्टा माझ्या हाताशी लागला. तो फाटलं त्याचं बनियान. तो बापरे. रंगमंचावर पोहोचलाय. तेव्हा ब्लॅकआउट होता आणि ऑपरेटरला कळलं की नाही बाबा, आता आर्टिस्ट आहे आणि आपण लवकर ब्लॅकआउट दिलाय. त्यांनी परत लाईट्स ओपन केले आणि आमचा आर्टिस्ट मस्तपैकी फर्निचर वगैरे उचलून डोक्यावर घेऊन फाटलेलं बनियन तो एक खूपच हास्यास्पद हे झालं. अशा अनेक घटना घडत असतात, काय. पण आर्टिस्ट सुद्धा बऱ्याच वेळेला सांभाळून घेतात. असं जर बरोबर. घडलं तर त्यांचा तो प्रेझेन्स ऑफ माइंड असतो, एक्सपिरियन्स असतो म्हणा. त्याच्यामुळे ते आम्ही सांभाळून घेतात आमच्या, आणि आमची माणसं सुद्धा बॅकस्टेज वाले बरेच सांभाळून घेत असतात. असं नाही, हे चुकीची कधी कधी असे हे करतात. पण हॅट्स ऑफ आहेत त्यांच्यासाठी. त्यांच्यामुळे आम्ही एवढं काम करू शकतो. म्हणजे ते मेकर बनवणारे मिस्त्री सुद्धा आणि हे सगळं ऑपरेट, इव्हन प्रॉपर्टी हँडलिंग करणारी मुलं सुद्धा, बरीच मेहनत आहे या लोकांची. आणि कसं आहे की बऱ्याच वेळेला थिएटरला सुद्धा हायड्रॉलिक लिफ्ट वगैरे बंद असतात, ते वाहून न्यावं लागतं. त्याच्यामुळे ते मटेरियलचा सुद्धा आम्हाला खूप विचार करावा लागतो की कुठलं मटेरियल वापरावं, त्याचं वजन कमी असावं, ते किती फोल्डिंग, म्हणजे एक सोफा तुम्हाला दिसतो, तो सोफा आम्ही 4 पार्ट मध्ये बनवलेला असतो.
तो एवढा फोल्डिंग असतो की त्याचे 4 पार्ट्स मध्ये तो फोल्ड होतो, जेणेकरून त्या टेम्पोमध्ये किंवा त्या गाडीवरती राहावा. हाही सुद्धा एक कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे हा सुद्धा एक नेपथ्याचाच एक प्रकार आहे, जो प्रत्येक नेपथ्यकाराला सांभाळून घ्यावा लागतो किंवा समजून घ्यावा लागतो. मी म्हणतो बरोबर. हम्म. मस्त किस्सा सांगितलास तू. आणि तू बोलताना मला एक वाटलं की जसं स्टेज वरती लाईट चालू असताना जे कलाकार काम करतात त्याची कला आपण बघतो, तसंच बरोबर स्टेजवरचे लाईट बंद झाल्यावरती ब्लॅकआउट मध्ये जे त्यांची कला दाखवतात, जे आपल्याला दिसत नाही, पण ती कला आधीचा सीन तू नंतर परत सीन जेव्हा त्याच्यावरती प्रकाश येतो आणि सीन सुरू होतो, त्या गॅप मध्ये जे ते लोक काम करतात ते खूप महत्वाचं असतं. कारण की तो बदल अनेक वेळेला, म्हणजे असं जसं तू आता कमर्शियल नाटकांच्या बाबतीत पण म्हणलास की ती टीम असते, ते सगळे लोक तेवढ्या वेळात ऑडिटोरियमला पोहोचणं, 15 ते 20 मिनिटात एवढं मोठं मोठं नेपथ्य लावणं, किंवा सेम आमच्या पण आम्ही प्रायोगिक नाटकं करतो किंवा तसंच ऑडिटोरियम उशिरा मिळतो, तर हे सगळे प्रॉपर्टी वाले, सेट वाले सगळे आमची लोक एवढं काय म्हणतात स्पीडनी आणि प्रोसेस काम करतात की त्यामुळे ते ओव्हरऑल ते प्रोडक्ट बाहेर यायला खूप छान मदत होते. त्यामुळे हे पण असेच आपले सगळे बॅकस्टेजचे कलाकारच आहेत की जे फक्त अंधारात काम करतात, त्यांच्यावरती प्रकाश नसतो, पण त्यांचं पण तेवढंच महत्वाचं ह्या सगळ्या गोष्टींसाठी योगदान आहे. सो सो मला नक्कीच वाटतं की तू म्हटलास तसं प्रॉपर्टी हँडल करणारे, सेट हँडल करणारे, त्याची वाहतूक करणारे, बऱ्याच वेळेला असं असतं की एक प्रयोग दुपारी असतो आणि लगेचच एक प्रयोग संध्याकाळी दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी असतो. त्या मधल्या वेळात ते सगळं एका ठिकाणाचं आवरून, गाडीत भरून, परत तिकडे जाऊन ते लावून त्याच पद्धतीने सगळं परत अख्खी नाटकाची प्रोसेस करणं, हे तेवढं महत्वाचं असतं. ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट तेवढ्या पद्धतीने छान एकमेकांशी खूप कनेक्टेड असतं. त्यामुळे फायनली जे स्टेज वरती दिसत असतं ते तेवढं छान पद्धतीने बघता येतं. ऍक्च्युली आपल्याला काही प्रश्न पण मला वाटतं तेजस येत आहेत बऱ्याचशा व्ह्युअर्स, ते सुद्धा बोल ना दादा. मला वाटतं ऋषिकेश तुलाही काही प्रश्न आलेले आहेत. हो हो हो. सुजय विचारतोय ऋषा तुला की इटलीला सेट तयार केला होता, तर त्याचं काही सांगशील का पटकन? इटलीला त्या युनिव्हर्सो थिएट्रो इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवलला आम्ही गेलो होतो. तर इटलीला ज्या गावात आम्ही होतो, रोम पासून ते जवळ आहे, तर तिथं त्या लोकांना इंग्लिश येत नव्हतं आणि आम्हाला इटालियन येत नव्हतं. आणि मग मला ते तिथं जाऊन पूर्ण सेट उभा करायचा होता. इथून काहीच घेऊन गेलो नव्हतो, मी फक्त हातोडी, खिळे वगैरे घेऊन गेलो होतो. त्यात मला त्या स्वित्झर्लंडला त्या विमानतळवाल्यांनी पकडलं होतं. ते म्हणाले, हे हत्यार घेऊन कुठं चालला वगैरे. मला त्यांनी कपडे काढले, सगळं माझे बापरे. गंधार संगोरामनी ते लेटर दाखवलं, मग मला ते सोडलं. म्हणजे कल्चरल मिनिस्ट्रीचं लेटर वगैरे ते, मग ते झालं. मग मी पुढे गेलो, तर वाट लागली. तर तिथं गेल्यानंतर सगळा सेट उभा करायचा होता गेली 21 वर्षाचा. तर मला तिथं जी हत्यारे त्यांनी काढून घेतली तर ती तिथं आणायची होती मला नवीन घेऊन, सगळी ते ब्लेड्स आणि या सगळ्या गोष्टी. तर तिथं जाऊन मग मला ते पटाशा, हातोडी, चिन्नी असल्या गोष्टी पाहिजे होत्या. तर मी तिथं त्या मॉलमध्ये गेलो आणि वस्तू सगळ्या घेतल्या बऱ्यापैकी. ड्रिल मशीन वगैरे, अगदी तिथून सगळी सुरुवात. आणि सेट सगळा तिथं बनवला. तर ते बनवताना मला एक गोष्ट पाहिजे होती, पटाशा पाहिजे होता मला. तर त्याला मला सांगते ना की पटाशा कसा असतो, काय आता ते लाकूड चिन्याचा पटाशा. आणि तिथं हे तेवढं नाही मिळालं मला, व्हिज्युअली त्याला दाखवता पण आलं नाही. तर मी म्हटलं मला पटाशा पाहिजे म्हणाला त्याला, त्या इटली मधल्या माणसाला. खूप वेळा पटाशा म्हटलं तर तो बरोबर पटाशा घेऊन आला. आणि त्याने तो सुजय आणि त्या सगळ्या लोकांना हा किस्सा माहितीये, तर माहित नाही ते कसं काय तो तीच वस्तू घेऊन आला. तर ती गंमत आहे बरंच. आणि तिथं चॅलेंजिंग होतं जाऊन सेट बनवणं आणि ते सेम टू सेम बनवून तिथं वापरणं. माझ्या पायाला मार पण लागला. येताना माझी लिगामेंट इंजुरी झाली होती, मग मी परत आलो रिटर्न. असा किस्सा आहे. बापरे बापरे. संदेश दादा, तुला काय सांगायचंय किंवा तू म्हटलास तर ह्याच्यातला कुठला? इथे एक प्रश्न आलेला आहे, सुरेश जतन. प्लीज शेअर समथिंग अबाउट अलबत्या गलबत्या. ओके ओके. अलबत्या गलबत्या विषयी थोडस सांगतो. बालनाट्य रत्नाकर मतकरी सरांनी लिहिलेलं, आणि आम्ही अद्वैत थिएटर, राहुल भंडारे निर्माते त्यांचे, आम्ही ते 2 वर्षापूर्वी पुन्हा रंगमंचावरती आणलं.
वैभव मांगले यांनी चिंची चटणीची त्याच्यामध्ये भूमिका केली. फार अप्रतिम काम करतात ते. आणि चिन्मय मांडलेकरांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं. अलबत्या गलबत्याविषयी सांगायचं म्हटलं तर माझा बालनाट्याचा हा पहिला सेट आहे. आणि बालनाट्य असलं तरी ते व्यावसायिक करायचं होतं. चिन्मय सरांनी जेव्हा मला सांगितलं. अलबत्याची स्पेशालिटी अशी आहे की आज 450 प्रयोग अलबत्यानी कम्प्लीट मला वाटतं जवळपास केलेले आहेत. आणि या नाट्यसृष्टीतला एक विक्रम केलेला आहे अलबत्या गलबत्यानी, की एकाच दिवशी शिवाजी मंदिरमध्ये 15 ऑगस्ट 2018 रोजी आम्ही 5 प्रयोग सलग केले अलबत्या गलबत्याचे. हो, त्याच्यामुळे अलबत्या गलबत्याचा हा विक्रम एक स्पेशालिटी आहे या नाटकाची. त्याच्यामध्ये सुद्धा मुलांची सायकोलॉजी, कारण बालनाट्य अलबत्या गलबत्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे 3 वर्ष वयापासून ते 12, 13, 14 आणि येणारे पालक त्यांच्या बरोबर, हा असा सगळा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी तो सेट मला डिझाईन करायचा होता, की त्यांची सायकोलॉजी समजून घ्यायची होती. कारण आजकालची बरीच मुलं आपल्या बघाल तुम्ही तर डिजिटल कार्टून नेटवर्क आणि ह्याच्यामध्ये अडकलेली आहेत. त्यांची कलर बद्दल विचार करायची हे सुद्धा काही वेगळी आहे. त्या पद्धतीने त्याच्यामधला एक जंगल आम्ही उभं केलंय अलबत्या गलबत्यामध्ये. अंकुश कांबळी बऱ्याच जणांना माहिती असतील, नेपथ्यकार आहेत स्वतः, खूप उत्तम कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्यांनी ते जंगल आम्हाला पेंट करून दिलंय. ते फॅन्टॅसी जंगल हा त्या नाटकाचा मी म्हणेन एक USP आहे. त्याच्यामध्ये आम्ही फ्लोरोसेंट कलर्स वापरले त्या जंगलामध्ये. बरीचशी रंगीत फुलं वगैरे आहेत ना, हे त्याच्यामध्ये निऑन कलर्स, फ्लोरोसेंट कलर्स यूज केलेले आहेत. आणि त्याच्यावरती प्रकाशयोजना ही त्यावेळेला UV लाईटनी केली जाते. अल्ट्राव्हायोलेट लाईट त्याच्यावरती टाकले जातात. त्याच्यामुळे जेव्हा तो सेट ओपन होतो किंवा जेव्हा जंगल सीन येतो तेव्हा ते सगळं चमचम करणारं लहान मुलांना जे भावतं, जे परीकथेमध्ये असतं किंवा फॅन्टसी आपण त्याला म्हणतो, की ते अलबत्या गलबत्याची ही खासियत आहे असं मी. वा वा वा. हो, ते फार ती बजात आहे. तू म्हटलं लहान मुलांसाठी त्या पद्धतीचा विचार करून त्या दृष्टीने तू सेट डिझाईन केलं. सो हे खूप इंटरेस्टिंग सांगितलंस तू. याचा मला एक नक्की असं विचारावंसं वाटतं, की हा प्रश्न आता शेवटाकडे आपण चाललेलो आहोत त्या ह्यानी. अनेक लोकांचं असं म्हणणं असतं, तुषा तू पण मगाशी म्हटलास, की आपण बाहेरचे ब्रॉडवेज बघतो, त्याच्यामध्ये ज्या स्केल वरती सगळं घडतं, तसं आपल्याकडे आय थिंक टेक्निकल लिमिटेशन्स आहेत, बजेटचे प्रॉब्लेम्स आहेत. पण तसा कुठला काही विचार तुमच्यापैकी कोणी कधी काही केलाय का? किंवा ते प्रॅक्टिकली आपल्याकडे घडत नाही, तर त्याच्यावरती काय व्हायला पाहिजे? थोडक्यात कोणी सांगू शकेल का? नाही ते परत कसं आहे, एकदा सॉरी बोला. नाही तेजस, परत एकदा जरा प्रश्न मला रिपीट करतील, म्हणजे तू आता काय विचारलेस ते. ओके, मी म्हटलं अब्रॉडचे ब्रॉडवेज असतात, तिथे ज्या पद्धतीने फॅन्टॅस्टिक सेट्स यूज करतात आणि प्रचंड मोठ्या स्केलवरती काम होतं, तसं भारतामध्ये आपल्याकडे काही प्रमाणात होत नाही. म्हणजे काही काही इव्हेंट्स होतात, मोठे म्युझिकल्स असं नाव ह्याच्या अंडर होणारे वेगवेगळे प्रोडक्शन्स मध्ये आता काही प्रमाणात वापरलं जातं. पण नॉर्मल नाटकाच्या सेटसाठी आणि अशासाठी आता सोशल मीडियामुळे जेव्हा ते लोक सगळं बघतात, तर प्रेक्षक म्हणून, दिग्दर्शक म्हणून कोणाच्या तुमच्याकडनं अशा अपेक्षा असतात का, की अरे ते त्या पद्धतीचं आपल्याकडे यायला हवं? तर ते तुम्ही कसं कोप अप करता किंवा त्यासाठी काय प्रॅक्टिकली प्रयत्न करता, असं विचारायचं. बोलू का ऋषिकेश, तू हो हो हो, तुम्ही बोला सर. अच्छा बोल बोल मी बोलू संजय. का? ओके. हो. ऍक्च्युली कसं आहे ना तेजस, की आपण जर कम्पेअर केलं की बाहेरचे जशी थिएटर्स आहेत आणि आपल्या इथे नाट्यगृह आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा बराच फरक आहे. म्हणजे टेक्निकल दृष्टीने सुद्धा म्हणा, आपल्या इकडचा जो रंगमंचाचा जो प्रकार आहे ना, तो प्रोसिनियम थिएटर्स मध्ये मोडतो नॉर्मली. हा एक रंगमंचाचा प्रकार आहे. प्रोसिनियम ह्याच्यामध्ये असं असतं की स्टेजला समोरच्या बाजूनी प्रेक्षक बसले जातात. नॉर्मली बरेचसे थिएटर्स आपल्या इथले, महाराष्ट्रातले किंवा आपले, हे त्या पद्धतीने बांधलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जर पुढचे प्रकार गेले तर थर्ड स्टेज एक येतं, अरेना स्टेज एक येतं, एक फ्लेक्झिबल स्टेज हा प्रकार आहे बाहेर इटलीमध्ये. थर्ड स्टेज सुद्धा
3 बाजूनी ऑडियन्स बसला जातो आणि मध्ये रंगमंच असतो. जर तुम्ही पृथ्वी थिएटर जर बघितलं असेल किंवा जर टाटाचं थिएटर बघितलं असेल, एनसीपीए बघितलं असेल, तर ते साधारण थ्रस्ट स्टेज प्रकारामध्ये मोडतं. पण आपल्या इथे सगळे प्रोसिनियम रंगमंच आहेत, त्याच्यामुळे ती थोडंसं लिमिटेशन्स आहे इथे करताना. पण त्यात सुद्धा जसं मगाशी ऋषिकेश म्हणाला, की ते लिमिटेशन बजेटचं जरी असलं, काही जरी असलं, तरी तुमची तिथे एक कल्पनाशक्ती असते, की ते काही दाखवायची. बऱ्याच वेळेला असं मला व्यावसायिक एक गणित म्हणून मी सांगतो, की बऱ्याचशा आमच्या सेटला जे काही डायमेन्शन असतात, ते आम्ही शिवाजी मंदिरच्या नाट्यगृहाप्रमाणे बरेचसे डायमेन्शन फॉलो करतो. कारण ते थोडं लहान थिएटर आहे, जुनं थिएटर नाट्यगृह असल्यामुळे. तिथे जर सेट बसला तर पुढे कुठल्याही ह्याच्यामध्ये थिएटरमध्ये नॉर्मली सेट बसतो. पण कधी कधी हा प्रॉब्लेम येतो की समजा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह जसं आहे ठाण्याचं, ते प्रचंड हो. मोठं, म्हणजे 48 49 फुटाचं ओपनिंग आहे, वेगळ्याच शिवाजी मंदिर 27-28 फुटाचं ओपनिंग आम्हाला मिळतं. तर त्याच्यामुळे तो सेट जो काय असेल त्याला तो फार घाणेकरला अगदीच एवढूसा छोटासा कधी कधी दिसायला लागतो. मग त्याच्यामुळे आमची त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आधीच केलेली असते की सेटला थोडासा पुढच्या बाजूने आम्ही एक्सपांड आली. करतो, म्हणजे तो त्याचा ओपनिंग आम्ही वाढवू शकतो. ही त्याचा विचार आम्ही पहिल्यांदाच केलेला असतो की तू स्टेज रंगमंच टू रंगमंच हे थोडेफार बदल आम्हाला बेसिक करावे लागतात त्याच्यामध्ये आणि पुढे जावं लागतं. जसे टेक्नॉलॉजीचं म्हणे हळूहळू आपणही पुढे जातोय. बरंच आता विष्णुदास भावे नाट्यगृह सुद्धा मला वाटतं खूपच ऍडव्हान्स पद्धतीने रिनोव्हेट झालेलं आहे. हळूहळू सगळेच होतील. मग त्याच्यावरची ज्या पॅटर्न्स आहेत, ज्या लाइटिंगसाठी वापरण्यात येलेल्या साऊंड सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हळूहळू हळूहळू पुढे जातोय. जसं जसं टेक्नॉलॉजीचा जास्ती वापर होईल किंवा अजून काही नवीन गोष्टी घडत येत जातील, त्याप्रमाणे अजूनही आपण प्रगल्भ होत जाऊ किंवा अजून आम्ही सुद्धा विचार करतोय नवीन किंवा आहे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही नवीन नवीन प्रयोग करायचे प्रयत्न करतच असतो. असं नाही की आपण ह्याच्यातच बांधून राहिलं पाहिजे, इतके वर्ष हेच चाललंय, आपण पण तेच करूया. तर प्रयोग हा होतच असतो. म्हणूनच आपण नाटकाला प्रयोग करणं म्हणत असतो, की आपण एक प्रत्येक हा प्रयोगच असतो आपला. एक शो आपण म्हणत नाही, की कुठेही असतो हा प्रयोग. तो 100वा झाला, 500वा झाला तरी हा प्रयोगच असतो आपल्यासाठी नेहमी, असं मी म्हणतो. बरोबर आहे तुझं म्हणणं अगदीच. ऋषा, तुला काही बोलायचं याच्यावर? तेच म्हणजे भव्य दिव्य सेट वगैरे जे आहे, जर स्क्रिप्टची ती गरज असेल तर तसे भव्य सेट करायला काहीच हरकत नाही आणि आपण खूप भव्य सेट करू सुद्धा शकतो. आपली संस्कृती थोडी मिनिमलिझम वरती जास्त हे आहे की दिखाव्यापेक्षा तुमचं कंटेंटला जास्त गरज आहे. तिथं तुम्ही ऍक्च्युली गरज आहे का त्या गोष्टीची, हे या सगळ्याला महत्व देऊन तुम्ही जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्ही सांगितलं तर ते पुरेसं आहे. नाही तर तो बुमरँग तयार केला तर तो परत आता बघतोच आहोत आपण की ते कसं हा ग्राफ अगदी अनएक्सपेक्टेडपणे खाली पण येताना आपल्याला दिसतो. तर ते गरजेनुसार तसा सेट भव्य असावा जिथं आहे तिथं, आणि जिथं गरज नाहीये तिथं त्याची भव्यतेची गरज नाहीये. आणि त्याच्यावरती जाऊन आपण ठरवलं नाही पाहिजे की ते भव्य सेट म्हणजे भव्य ग्रेट डिझाईन आहे बरोबर किंवा हा बरोबर. म्हणजे हो तिथं नाही, म्हणून काहीच ना, म्हणून हा तर मी म्हणताना म्हटलं की म्हणजे असं बघून हा लोकांची डिमांड होते का वाटू शकतं की 100%, हा आणि तसं वाटलं पण पाहिजे. आणि तशी गरज जर असेल तर तेवढं भव्य, त्याच्यापेक्षा पण भव्य आपण सेट हिमालय एवढं मोठं उभं करायला काहीच हरकत नाही. काही प्रश्न आहेत माझ्या बोला. मित्रांनी किंवा काही लोकांनी विचारले. तर यश पोटनीसनी मला विचारलं की दोन शूर बद्दल काही सांगता आलं तर दोन शूरची गंमत काय की मी अक्षय टंकसाळे आणि कैसर आम्ही बैलगाडीच्या खाली असतो आणि आम्ही नाटक सुरू व्हायच्या आधीपासून शेवटपर्यंत आम्ही खाली बसून ते चाक हलवत असतो आणि ते चक्र फिरत असतं. आणि हीच गंमत आहे की आम्ही स्टेजवरती असून सुद्धा आम्ही दिसत नाही, पण आमची बैलगाडी दिसते लोकांना. तर हीच आमच्या कामाची पावती आहे ती. त्याची एक गंमत बरोबर. आहे. आणि खूप आनंद होतो की आपण दिसत तर नाहीये कोणाला, पण आपण प्रत्येक प्रयोगाला आपण स्टेजच्या अगदी मध्यभागी आणि सगळ्यांसमोर असतो, पण आपण कोणाला दिसत नाही. आणि आम्हाला बैलगाडीची चाकं ते फिरायला लागल्यावरती आजपर्यंत असा एकही प्रयोग झाला नसेल की लोकांच्या टाळ्या आलेल्या नाहीयेत. तेच प्रेम आहे लोकांचं खूप. येस. आणि दळणची गंमत काय आहे, दळणमध्ये म्हणजे किस्सा सांग म्हणून कोणीतरी मला सांगितलं कुठलाही, तर दळणचा सेट बनवताना निपुण बरोबर असं झालं की आता ते घर व्हायला पाहिजे आणि शाळा व्हायला पाहिजे एका सेकंदात. ते काय म्हणजे ब्लॅकआउट न करता सुद्धा ते असं व्हायला पाहिजे. तर आपण ते फ्लिप असं करायचं केलं होतं. तर तेव्हा असं झालं की मी खरंच शेणाने सारवतो असं झालं सेट. तर खरं खरं शेण आणलं आणि मग सगळ्यांनी सांगितलं की आपण आता करूयात वगैरे.
आणि आणल्यानंतर सगळ्यांनी नाकाला जे काय असं केलं आणि ते सगळे गायबच झाले. आणि अचानकच काही रॅन्डम लोक आली आणि त्यांनी शेणात हात घातला आणि तेव्हा प्रेम झालं, काय 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 बऱ्याच किस्से आहेत तेव्हाचे. तर तो दळणचा सेट असा किस्स्यांमध्ये बनलेला आहे. आणि रवी चौधरीने एक खूप महत्वाचा प्रश्न मांडलेला की हो. अभिनेत्याचं कम्फर्ट महत्वाचं आहे का सेट बनवता तुम्ही तेव्हा, किंवा किती त्याचा हो. विचार केला पाहिजे डिझाईन करताना? तर 100% त्याचा विचार केला पाहिजे. कारण गेलीच्या सेटवरून आम्या मुंबईच्या एका प्रयोगामध्ये पडला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता, असं काहीतरी झालेलं आहे. तर ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही जेव्हा सेट बनवता, सेट असेंबल करता, तेव्हा तुम्ही सगळ्या सेफ्टीच्या प्रिकॉशन्स घेताय का नाही, त्याची काळजी घेताय का नाही, आणि अभिनेत्याला, ऍक्टर लोकांना त्याच्यावरती कम्फर्टेबल वाटतंय का नाही, त्यानुसार आपण सेटमध्ये वेळोवेळी चेंजेस पण केले पाहिजे. तेव्हा आपण हट्ट नाही केला पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे की त्यांचा विचार सुद्धा महत्वाचा आहे. त्यांचा विचारात घेऊनच ही बरोबर. गोष्ट केली पाहिजे. आणि आता मला हा एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, जो रव्यानी पण विचारलेला आहे, रवी चौधरीनी, की संदेश दादा किंवा कोणीही तुम्ही सांगा, सेट डिझायनिंग ह्या गोष्टीबद्दलचं फॉर्मल शिक्षण घेण्यासाठी जर कोणा नवीन माणसाला त्याच्याविषयी माहिती हवी असेल, तर काही आहे का असं कुठे की इथे हो, इथे येऊन तुम्ही फॉर्मल शिकू शकता का? काय प्रोसेस असू शकते? ऍक्च्युली कोर्स आता निघाले, डिप्लोमा आहेत. मला वाटतं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेट डिझायनिंगचा डिप्लोमा इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्यामुळे तिथे तुम्ही शिक्षण घेऊ शकता. पण मी वैयक्तिक तरी मला वाटतं ऋषिकेशने सुद्धा, मला माहित नाही, कोर्स केला नव्हता. मी तर बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर असल्यामुळे स्पेस मॅनेजमेंटचा मला इथे उपयोग चांगल्या रीतीने होतो, की ते कसं, किंवा ते मटेरियल्स आपण वेगवेगळे अप्लाय करू शकतो. कारण कसं असतं की तुम्हाला मटेरियल नॉलेज असणं या गोष्टींमध्ये, मार्केटमध्ये, किंवा जसं ऋषी म्हणाला की वेस्ट पासून बेस्ट काहीतरी बनवणं, तर तशा सुद्धा गोष्टींमधनं तुम्हाला काय काय बनवता आलं पाहिजे. पण असे आता कोर्सेस निघालेले आहेत मला वाटतं. आणि तुम्हाला बेसिकली मला वाटतं की प्लान, जे पुढी प्लान्स आहेत, हे मला वाटतं एवढं बेसिक तरी शिकावं लागेल. कारण तुम्ही तुमच्या जरी डोक्यात इथे बऱ्याच कल्पना असतील, त्या शेवटी तुम्हाला पेपरवरती मांडून तुम्हाला दिग्दर्शकाला, लेखकाला त्या तुम्हाला समजवण्यापुरता बेसिक डिझायनिंग, प्लॅनिंग थोडं शिकावं लागेल. तुम्ही, गरजेचं नाही की तुम्ही आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर किंवा कमर्शियल आर्टिस्टच असायला पाहिजे, असं काही गरज नाही. तुमची जर कल्पनाशक्ती चांगली असेल, तुमचं व्हिज्युअलायझेशन चांगलं असेल, तर तुम्ही नक्की सेट डिझायनिंग, आता कॉलेज, जसं मी मगाशी म्हणालो, एकांकिका स्पर्धेमध्ये सुद्धा मुलं जे हो. करतात, हो. अफाट कल्पना आहे. अगदी सजेस्टिव्ह सेट खूप उत्तमरित्या ते डिझाईन करतात. तरी पण ज्यांना शिकायचं असेल त्यांना असे कोर्सेस आता सेट डिझायनिंगचे आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला शिकता येईल. इथे एक फक्त प्रश्न मला एक घ्यावासा, फ्रेम अभिनेते संदेश जाधव आपल्याला इथे जॉईन झालेले आहेत. त्यांनी एक प्रश्न इथे मला विचारलेला आहे की गुजराती नाटकाच्या सेट बद्दल, इथे मला वाटतं माझ्या तोंडून कधीतरी ऐकलेलं, एक सफरजंग नावाचं नाटक, गुजराती नाटक सेट मी डिझाईन केलेला. भरत ठक्कर त्याचे प्रोड्युसर आहेत. आता या लॉकडाऊनमुळे ते बंद पडलं. तर त्याच्यामध्ये हा रिव्हॉल्विंग सेट मी प्रथमच डिझाईन केला. 21 फुटाचा रिव्हॉल्विंग सेट हा आहे, आणि त्याच्यामध्ये एक अख्खी सफरचंदाची बाग हिमालय मागे, असं एक लोकेशन, आणि एक मजली घर त्याच्यावरती लाकडी, काश्मीर मधलं, हे त्याच्यावरती दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की ते बोट, तिथे एक शिकारा, पहिल्याच एका सीनला जेव्हा नाटक चालू होतं, तेव्हा विंग टू विंग एक आपल्याला एक शिकारा बोट ट्रॅव्हल होताना दिसते ऍक्च्युअल. त्याच्यामध्ये आर्टिस्ट शिकारा चालवताना, तो व्हिज्युअल इफेक्ट साठी आम्हाला स्टँडिंग ओवेशन आलेलं आहे त्या सेट आणि लाईट साठी. त्याच्यासाठी हे नाटक मला वाटतं मराठीमध्ये आपल्या सुद्धा येणार आहे, पण येऊ नाही शकले यावर्षी. पण मला वाटतं 2021 मध्ये तुम्हाला हे नाटक मराठीमध्ये, सफरजंग जे आता गुजरातीमध्ये चालू आहे, हे मराठीत सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर थँक्यू संदेश, तू आठवण करून दिली सफरजंगची, आणि जॉईन केल्याबद्दल थँक्यू तुला. वा, बोल 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 ऋषा. काही महत्वाचे मुद्दे फक्त आता शेअर करायचे आहेत. म्हणजे रवीने मगाशी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे शिक्षण तर नक्कीच महत्वाचं आहे. कुठं तशा पद्धतीचे स्पेशलायझेशन झालं तर नक्कीच त्याचा फायदा होतो टेक्निकली. पण नाटक करताना किंवा कुठल्याही प्रकारचा आपण सेट डिझाईन करतो,
तेव्हा दृष्टी फार महत्वाची आहे. मी काही मुद्दे लिहिले आहेत, ते मुद्दे फक्त मला सांगायचे की ते सुटू नयेत. थोडक्यात सांगतो एक 2 ओळीमध्येच. ती दृष्टी फार महत्वाची आहे की म्हणजे सेट डिझायनरची दृष्टी तितकी क्लिअरिटी नसली पाहिजे की मला काय नेमकं दिसतंय आणि लोकांना तसं ते दिसतंय का, हे फार महत्वाचं आहे. आवाज येतोय माझा? हो, येतोय. बोल. थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, पण तुझा आवाज नक्की येतोय. सो तू बोलत राहा, काही प्रॉब्लेम नाही. हो, तर आपल्याला जे दिसतंय ते लोकांना पण तसं दिसलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आजूबाजूला गोष्टी नसतात, आपण समुद्र आहे असं म्हणतो डायलॉग मध्ये वगैरे, तर ते गोष्टी खूप नसतात तरी सुद्धा ते व्हिज्युअलाइज करता आल्या पाहिजेत लोकांना, आणि ते व्हिज्युअलाइज व्हावं किंवा करता यावं अशा पद्धतीचे एलिमेंट्स, आपण सिम्बॉलिक एलिमेंट्स वापरणं फार गरजेचं आहे. त्या एका एलिमेंटमुळे कळतं लोकांना की तिथं ती गोष्ट आहे. हे फार गरजेचं आहे की आपण प्रत्येक गोष्ट तिथं आणून ठेवलीच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. लोकांना इमॅजिनेशन करायला भाग पाडणं, आणि ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. नाटक जे काही आपण करतो, रंगमंच आणि फिल्म यामध्ये फरक हाच आहे, थिएटर आणि फिल्ममध्ये, की तुमच्यामध्ये पडदा नसतो, तुमच्यामध्ये काच नसते. ऑडियन्स आणि ऍक्टर जे काय आहे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बॅरियर नसतं, स्टेजची हाईट सोडली तर. त्यामुळं ते जास्त असं बांधल्यासारखं असतं, हात कसे एकमेकात बांधलेले असतात तसं. त्यामध्ये आपण कसं आहे, यामध्ये मी जर सांगायचं म्हटलं तर फिल्म आणि नाटकात जर तुम्ही फरक सांगायचा म्हणला आर्ट डायरेक्शनमध्ये किंवा सेट डिझाईनमध्ये, तर फिल्ममध्ये खुर्ची म्हणजे रिअलिस्टिक खुर्चीच आणावी लागते. व्हीलचेअर असेल तर ती व्हीलचेअरच आणून ठेवावी लागते, किंवा ऑफिसमधली खुर्ची असेल तर तीच ठेवावी लागते. फिल्ममध्ये तुम्ही असं नाही करू शकत, तुम्ही इमॅजिन करा ही खुर्ची आहे म्हणून. पण नाटकामध्ये हे सगळं आपल्याला करता येतं. त्यामुळं बरोबर. बघणाऱ्या लोकांना सुद्धा नाटक बघताना ते असे लहान मुलासारखे त्या विश्वात जातात, इमॅजिनेशनच्या वेगवेगळे इमॅजिनेशन येतात, आणि मग ते दोन्हीकडून ते हे होतं. आणि फिल्म बघताना आपण कसं आहे, कादंबरी वाचल्यासारखं आहे नाटक बघणं. म्हणजे नाटकामध्ये पुस्तक वाचायला लागलो की आपण हरवून जातो त्या जंगलामध्ये, त्या सगळ्या गावामध्ये, एखाद्या गावाची गोष्ट. आणि नेटफ्लिक्सवरती फिल्म बघताना आपण तटस्थ असतो. पडद्यावरती जेव्हा फिल्म बघतो तेव्हा आपण टाळी जरी वाजवली तर त्या ऍक्टरला ऐकू जात नाही. तिथं आपल्याला ते प्रोडक्ट बघायचं असेल थिएटरमध्ये जाऊन, तर आपण तटस्थ होऊनच बघतो. त्यामुळे तिथं गिव्ह अँड टेक होत नाही. तर हे खूप 2 माध्यमांमधला हा सगळ्यात मोठा फरक आहे. फिल्मचं सेट डिझाईन करणं किंवा त्याचं आर्ट डायरेक्शन करणं आणि नाटकाचा सेट बनवणं, यामध्ये दोन्हीमध्ये हा मला विशेष फरक जाणवतो. आणि एकच गोष्ट आपण नाटकामध्ये 4 प्रकारे वापरू शकतो, तसं आपण लगेच तिकडं वापरू शकत नाही फिल्म या माध्यमामध्ये कधी कधी. आणि टीम वर्क बद्दल बोलायचं म्हटलं तर एकाने मगाशी सांगितली, टीम वर्क फार महत्वाची आहे सेट बनवताना. नाटक, फिल्म, कुठलीही गोष्ट बनवताना आज कुठलीही गोष्ट बनवताना टीम वर्कला फार महत्व आहे. एकटा माणूस काहीच करू शकत नाही, आणि एकाने पुढाकार घेतला पाहिजे, एकाने डिझायनिंग मध्ये लक्ष दिलं पाहिजे, एकाने एक्झिक्युशन मध्ये लक्ष दिलं पाहिजे. टीमचं फार मोठं योगदान असतं. आम्ही नाटक कंपनीत काम करताना असं कधीच जाणवलं नाही की ऍक्टर लोक आले आणि डायरेक्ट स्टेजवरती गेले वगैरे. आम्ही वाघपासून सगळे अगदी सगळ्यांपर्यंत, बॅकस्टेजच्या अगदी ज्युनियर आर्टिस्ट पर्यंत आम्ही सगळे एकत्र काम करतो. स्वतः अभिनेते टेम्पो भरतात, स्वतः ते गाडीला रिव्हर्सचे सिग्नल देतात, सगळ्या गोष्टी ते करतात. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे की टीम वर्कनी जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमचं कुठलंही प्रोडक्ट जेव्हा तयार होतं तेव्हा ते तुमचं एकट्याचं नसतं, ते पूर्ण टीमचं त्यामध्ये इनपुट असतो. गंधार काहीतरी आयडिया देतो, मग आपण ते करायचा प्रयत्न करतो. एक गोष्ट आपल्याला थांबवतो की बाई हे थोडं तुझं जास्तच होऊ लागलंय, हे जास्त भडक वाटतंय. तर ते टीमला फार महत्व आहे नाटक करताना, आणि त्यांचा मुद्दा म्हणजे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की टीम मध्ये काम केलं तर नक्कीच त्याचा पूर्ण नाटकाला किंवा पूर्ण प्रोडक्शनला फायदा होतो. आणि एक मुद्दा राहिलाय अजून एक, की कोलॅबरेशन्स झाले या काळामध्ये अनेक वेळा. माझे सुनीत वडके बरोबर एक आम्ही सिद्धू सुधाकरच्या वेळेला आम्ही एकत्र केलं, किंवा अमित वाकचोरे बरोबर या फिल्मचं आर्ट डायरेक्शन केलं. तर कोलॅबरेशन्सचे पण खूप सारे फायदे आहेत, की एखाद्या गोष्टीमध्ये जर माझं स्किल चांगलं असेल तर दुसऱ्या गोष्टीमध्ये माझं स्किल तेवढं चांगलं नसतं. तर तेव्हा जर तुम्ही कोलॅबरेशन केलं तर त्याचा त्या पूर्ण प्रोडक्शनला फायदा होतो. की माझे पण काही लिमिटेशन्स आहेत, तेव्हा मी समोरच्या माणसाला वेलकम केलं पाहिजे, 2 पायरी खाली आलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जर कोलॅबरेशन चांगल्या पद्धतीने केलं, चांगल्या योग्य व्यक्तीबरोबर केलं, आणि योग्य व्यक्तींनी तुमच्याबरोबर वाईस वर्सा केलं, तर त्याचा फायदाच होतो प्रोडक्शनला, कुठल्या तरी नाटकाला किंवा कुठल्या तरी फिल्मला. आणि ओव्हरऑल आपली जे काही विकनेसेस आहेत ते भरून काढायचा ती व्यक्ती प्रयत्न करते, आणि अल्टिमेटली सेट चांगला बनतो.
वा वा वा. तू खूप छान उदाहरणं देऊन सांगितलंस ऋषिकेश, त्याबद्दल खूप थँक्यू. आणि तुम्ही दोघांनीही या विषयाबद्दलचं तुमच्याकडे असलेलं नॉलेज खूप फ्रीली मनमोकळेपणाने आमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं. सो बॅकस्टेज ब्रॉडकास्टचा माझा मोटिव्ह हाच आहे त्याच्या मागचा, की ही अशी ह्या काय म्हणतात, हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स लोकांसमोर यावेत. एखादं काय म्हणतो, सेटचं कॅरेक्टर उभं करताना काय प्रोसेस असते, किती किती वेगवेगळे डिपार्टमेंट्स, कशा पद्धतीची लोक त्याच्याबरोबर काम करतात, त्यांचं महत्व किती असतं. आणि सेम जसंच की स्टेजवरचा परफॉर्मर परफॉर्म करत असताना त्याच्या पाठीमागे घडत असणारं एक वेगळंच नाटक, एक वेगळंच विश्व पण किती महत्वाचं असतं, ज्याचा एकमेकांची ताळमेळ खूप छान असेल तर फायनल बाहेर येणारं प्रोडक्ट खूप छान पद्धतीने समोर येऊ शकतं. मला असं वाटतं की आजच्या सेशन मध्ये तुम्ही दोघांनी ही खूप छान माहिती दिलीत, खूप काही नवीन फोटोज नवीन शेअर करायचे गोष्टी. मला. काय फोटोज काही काय शेअर करायचे, फक्त काही फोटोज दाखवायचे कर ना त्यामध्ये. कर ना कर ना मग अशी ते कर ना. राहिले हो, होते. तोपर्यंत Just, मी एक शेवटचा प्रश्न काही विचारून प्रश्न, घेतो. हा अरे प्रश्न आलाय आहेत दे. काही. ओके ओके, घेऊयात की आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. बोल ऋषा, दिसतंय. हो. तर यामध्ये एक स्ट्रक्चर आहे पाठीमागं, तर ती भिंत आहे आणि तीच पायरी म्हणून होती, तीच गोष्ट टांगा म्हणून होती. तर ते वेगवेगळ्या पद्धतीने तेवढ्या स्ट्रक्चरचा आपण वापर केलेला आहे. तर वस्तू एकच वापरून तुम्ही त्याचे वेगवेगळे अर्थ लावू शकता, हे त्यामध्ये मला सांगायचं होतं. तर अनेक वेळा असं होतं की लोकांचा मेंटल ब्लॉक येतो की अरे आपण इथं ते आणलं पाहिजे, ते केलं पाहिजे, या गोष्टी नाही आहेत आपल्याकडे आता. तर समुद्रासारखं आहे ते, तुम्ही जेवढं इमॅजिन कराल तेवढं कमी आहे, जेवढं खोल जाल तेवढं बरोबर. कमी आहे. तर ते फार महत्वाचं आहे. यामध्ये सुजय भडकमकरनी खूप सुंदर, तू पण होतास तेव्हा त्याच्यात, तर हो, माझा सगळ्यात पृथ्वी. आवडता फोटो मला एक शेअर करायचा आहे पृथ्वीच्या याचा. हो तर तो दाखवतो मी. हा, तर हा लाईट. तर आत्ताचा जो सेट होता, तर पूर्ण अंधारामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने लाईट डिझाईन केलेला आहे तुम्ही दोघांनी, सुजय आणि तू पण होतास. ते माझा सगळ्यात आवडता फोटो आहे. मी नीट फुल स्क्रीन करून शेअर करतो. यामध्ये सेटचा कुठलाही भाग दिसत नाही, ऍक्टर्स दिसत नाहीत, काहीच दिसत नाही आणि फक्त तो प्रकाश दिसतो. सुजयनी पृथ्वीच्या प्रयोगाला खूपच मजा आणली होती, खूप त्याच्या सुंदर. लाइटिंगच्या वेगवेगळ्या स्किल्स मधून. खूप भारी झाला होता तो प्रयोग पण. आणि काही फिल्म्स मधल्या काही गोष्टी बोलायला हरकत नाही आता. बोलू दे तेजस? हो, सांग ना सांग ना. तर आलोकची एक कविता नावाची एक शॉर्ट फिल्म आहे, तर त्यामध्ये ड्रीम सिक्वेन्स होता. तर तो त्यामध्ये सगळं रद्दी दिसते त्याला, जो लेखक असतो त्याला त्याची पुस्तकं सुद्धा रद्दीच्या दुकानात दिसतात वगैरे. तर ते पूर्ण त्याच्या कपड्यांपासून अख्खं सगळं रद्दीचं डिझाईन करायचं होतं. तो एक छोटा प्रयत्न केला होता. इथं काय महत्वाचं आहे की फ्रेम लावताना खूप महत्वाचं आहे की ते पाठीमागचं जे काय आहे ते ओव्हरलॅप होतंय का नाही, तुमचं वस्तूंची मांडणी तुम्ही कशी केली आहे फ्रेममध्ये, कोपरा इकडच्या उजव्या कोपऱ्यापासून डावीच्या कोपऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टीचा बारीक विचार केला गेला पाहिजे. कारण ते फिल्ममध्ये बारीक बारीक गोष्टी सगळ्या एकदम बारकाईने लोक बघतात किंवा बघू शकतात. त्यामुळे तिथं नाटकासारखं नाही चालत की तुम्ही सिम्बॉलिक गोष्टी लावल्यात वगैरे, तर तिथं रिअलिस्टिक गोष्टींचं फार महत्व आहे. हा एक अश्लील उद्योग मधला हे आहे. तर ते बिफोर आफ्टरचे काही फोटोज आहेत माझ्याकडं. तर ही जागा आहे, ही जागा खूप वेगवेगळ्या पद्धतीने एकच जागा वापरली गेलेली आहे. तर इथे इन्स्टॉलेशन्स केलेले आहेत आपण एकाच लोकेशनवरती. आता हे तयार झालेलं आहे, हे होत असतानाच आहे आणि हे अगोदरच आहे. तर हे असं काहीतरी होतं, पूर्ण तयार नसलेली गोष्ट, आणि आपण नंतर त्याला या पद्धतीने वस्तू मांडून सगळं त्याचं रिस्ट्रक्चरिंग केलंय. आणि तर कुठल्याही भिंती नाही आहेत, तर आपण फ्लेक्सवरती कोरडं सिमेंट शिंपडलंय फेविकॉल लावून. तर बऱ्याच वेळा त्या भिंती वाटतात पण त्या भिंती नसतात. वा. तर हे असं व्हिज्युअली दिसतं ते ओव्हरऑल. तर अशा पद्धतीच्या फ्रेम्स तयार करून आपण त्याला फ्लेक्स लावले आणि सिमेंट, कोरडं सिमेंट त्याच्यावरती फेविकॉल लावून लावलं, तर ते कॅमेऱ्यामध्ये भिंतच वाटते. तेव्हा हे जे आहे हे किचन आहे, ऍक्च्युली स्वयंपाकघर आहे, पण आपण स्वयंपाकघरालाच देवघर केलंय. हीच ती जागा आहे मगाशीची.
एवढ्या गोष्टी थोड्या शेअर करायच्या होत्या. वा 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 वा. अरे किती तुम्ही दोघांनी फोटो दाखवले त्याच्यातून जेन्युअनली ते बघायला मिळालं की जे सगळं आपण अनेक वेळेला बोलतो किंवा सेम सेशन सुरू झालं तेव्हा बोलत होतो ते आता ऋषा तू किंवा संदेश दादा तू पण बघाशी जे फोटो दाखवले त्याने ऍक्च्युअली लोकांना बघता आलं की अरे ओके तुम्ही ते म्हणताय ज्या ज्या गोष्टींच्या बद्दल तुम्ही एवढ्या वेळ बोलताय तर ते फायनली असं दिसतं किंवा अशा पद्धतीने घडलं जातंय. सो खूप मजा आली हे बघताना आणि खूप छान वाटलं कारण की माझ्या माहितीत असं सेट या विषयावरचं इतकं डिटेल चर्चा झालेलं असं ऑनलाईन सेशन झालं असेल आय डोंट नो पण माझ्या माहितीत नव्हतं. सो तुमच्या दोघांमुळे आज खूप मजा आली आणि शेवट करताना संदेश दादानी एक प्रश्न विचारलाय तुम्हाला दोघांनाही की तुम्ही पटकन आतापर्यंत आवडलेला तुमचं कुठला तरी सेटचं नाव सांगू शकाल का की कुठला होता? देश भट. हा म्हणजे आता तू आपल्याला कात्रीत पकडतोय ऋषिकेश. म्हणजे त्याचं सांगायचं का इतर प्रोडक्शनचं सांगायचं नाही असं माझं काय नाही माझं काय नाही तो काहीतरी मला वाटतंय त्याच्या मनात असणार म्हणून त्यांनी हा प्रश्न केलाय कारण मी काहीतरी बोललो ना तर मग मी अडकीन म्हणजे बाकी नाही पण संदेश दादाने विचारलं म्हणून असं नाही. मग तुम्ही असं सांगा की मी नॉर्मल म्हणून तुम्हाला विचारतो की एखादा कुठला सेट तुम्हाला आवडला होता आणि जो येस हा सेट आवडला होता असं. असे अनेक आहेत तेजस नावं आणि संदेश तुलाही सांगतो अनेक आहेत. असं मी म्हणणार नाही की सुयोगच मी तुझं केलं अनन्या केलं किंवा आज गांधी हत्याचा सेट केला तर सगळेच सेट माझ्या आवडते पण मला स्पेशल जर आवडला मना असं एक कनेक्शन असतं किंवा एक नातं बरोबर एक जवळचा असतो असं. हा तर त्याच्यासाठी मला अनन्या सेटचं नाव घ्यावं लागेल आणि मला हे मृत्युंजय जे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित केलेलं वीर सावरकरांवरती हे नाटक होतं. अंदमानचं जेल तिथे आम्ही रंगमंचावर उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे तो खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता मला हे मृत्युंजयसाठी. त्याचा फोटो आहे पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे नाही तर मी तुम्हाला अजून फोटो शेअर केले असते. त्याच्यामध्ये कोलू म्हणजे सावरकरांची कोठडी जी सेल होती ही साधारण मला वाटतं सगळ्यात कोपऱ्यातली रूम होती. त्याचा विचार करून त्याचे काही रेफरन्सेस काढून त्याचे फोटोग्राफ्स बघून काय करता येईल आणि त्याच्यामध्ये ते नाट्य घडवायचं. त्याच्यामध्येच आम्हाला कोल्हू दाखवायचा होता म्हणजे जे आतमध्ये त्यांना जी शिक्षा म्हणून तेलाचा घाणा असायचा तेल काढायची शिक्षा घाणा असायचा तो कोल्हू सुद्धा तिथेच होता. अजून एक लोकेशन त्याच्यात होतं तर विदाऊट चेंजिंग विदाऊट ब्लॅकआउट आम्हाला ते सगळं दाखवायचं होतं. तर तो एक सेट माझ्या फार जवळचा आहे. त्याच्यासाठी मला मागच्या वर्षी झी अवॉर्ड मिळालेलं नेपथ्यासाठी. तर आणि असे अनेक आहेत. हिमालयाची सावली सुद्धा जी आता राजेश देशपांडेंनी जी दिग्दर्शक केलं आणि शरद पोंक्षे सर त्याच्यामध्ये काम करतात. सृजा प्रभुदेसाई आहे विघ्नेश दादा आहे त्याच्यामध्ये. तो एक सुद्धा सेट मला फार जवळचा आहे कारण त्याच्यामध्ये एक गावाचं लोकेशन आहे. एक पहिल्या 3 अंकी नाटक आणि आता रंगमंचावर सुरू असलेलं एकमेव 3 अंकी नाटक अजूनही आम्ही करतोय. 3 अंकामध्ये 2 अंक न करता पूर्ण नाटक तुम्हाला 3 अंकाचा एक्सपिरियन्स आहे आणि प्रत्येक प्रेक्षकांची प्रतिक्रिया अशी आहे की आम्हाला हा वेगळाच अनुभव या नाटकातून मिळतो. तर हिमालयाच्या सावलीचा सेट सुद्धा माझ्या फार जवळचा आहे. असे अनेक आहेत संदेश नाटकं आणि तुझ्या सुयोगचे सगळे सेट मला भारी आवडतात म्हणजे टेन्शनच नाही. हा ऋषा तुझं आवडतं नाटक आहे कुठलं तुला नाव सांगायला आवडेल? मला उळागड्डीचा सेट फार आवडला. भारतीय विद्यापीठचं ते होतं आणि खूप सुंदर ते तू पाहिलेलं असेलच तर लगेच मला ते आठवलं. आणि सिनेमामध्ये म्हटलं तर देवडीचा सेट आवडतो मला. फारच सुंदर त्यांनी डिझाईन केलेलं आहे. वा 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 क्या बात है. खूप खूप थँक्यू बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या या आजच्या सेशन मध्ये तुम्ही दोघं आलात आणि नेपथ्य या विषयावरती खूप मनमोकळं आम्ही दोघं नाही तर 60-70 लोक आली आहेत आता बघायला आणि ते तर आहेच पण पहिल्यांदा तुम्ही आलायत म्हणून तेवढी लोक आली कारण ती लोक आहेत म्हणून आम्ही आहोत. अगदीच नक्कीच असं म्हणता येईल कारण ते तर आहेच. हे सगळे लोक बघायला येत आहेत म्हणून ही सेशन्स आपण करू शकतोय आणि म्हणून एवढ्या काय म्हणतात आतून पोटतिडकीनी हा सब्जेक्ट लोकांसमोर आणण्याचा माझा किंवा आतापर्यंत आलेल्या सगळ्यांचा तुमचा प्रयत्न आहे की आपापले विषय लोकांपर्यंत छान पद्धतीने आणि डिटेल पोहोच
पोचावेत, त्याच्या डिटेल्स मधून पोचावेत. सो तुमच्या दोघांचे पण खूप आभार आणि इथे आलेल्या सगळ्या आपल्या ऑडियन्सचे पण खूप आभार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टचा हा आज तिसरा वीकेंड होता. बरेच छोटे छोटे पैलू आतापर्यंत तुमच्या समोर आणण्याचा हा एक माझा प्रयत्न होता. जर कोणी सुरुवातीला मिस झाला असेल आणि संदेश दादा मगाशी म्हटलं तसं परत एकदा की मी तेजस देवधर, मी प्रकाश योजनाकार म्हणून काम करतो. माझा मुलाखतकार किंवा निवेदक म्हणून ह्या कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नाही. सो जर काही बोलताना तुम्हाला वावगं वाटलं असेल तर त्याबद्दल सॉरी. आता जे लाईव्ह आलेत हा व्हिडिओ फेसबुक वरती असणारच आहे, तर तो नक्की बघा. आणि कोणाला मिस झालं तर माझा युट्यूबचा चॅनल आहे तेजस देवधर डिलाईट एंटरटेनमेंट या नावाने, तर तो नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यावरती बॅकस्टेज ब्रॉडकास्टचे सगळे सेशन मी अपलोड करतोच आहे, जसे जसे होत आहेत त्या पद्धतीने. आणि असेच नवीन नवीन विषय आणि बॅकस्टेज ला काम करणाऱ्या लोकांच्या बद्दलचे एक्सपिरियन्स आणि त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न असाच चालू ठेवीन. नेक्स्ट वीकेंडला पण काही ना काहीतरी करायचा प्रयत्न आहे. सो माझं फेसबुकचं अकाउंट फॉलो करत राहा किंवा माझं इंस्टाग्राम वरती पण तेजस देवधर आणि डिलाईट एंटरटेनमेंट ही दोन्ही अकाउंट्स आहेत, तर ती फॉलो करा. त्याच्यावरती ह्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन येत राहील. आजचं सेशन खूप छान झालं. तुमच्या दोघांचे आभार, इथे आलेल्या सगळ्या मान्यवरांचे पण आभार. आणि बॅकस्टेज ब्रॉडकास्ट ही कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला योगेश आहे, वैखरी आहे, सचिन आहे, वृषाली आहे, या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी खूप मदत केलेली आहे. त्यांचे पण आभार. आणि मी हे सगळं माझं बोलून आजचं हे खूप छान झालेलं सेशन इथेच थांबवतोय. आणि नक्की बघत राहा आणि ह्या माझ्या छोट्याशा ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करत राहा. खूप खूप थँक्यू आणि हॅव अ गुड डे सगळ्यांना. मी सुद्धा Thank you. सगळ्यांना थँक्स बोलेन, धन्यवाद. जे जे जॉईन झालेत आम्हाला इथे या प्रोग्राम मध्ये. आणि प्रत्येकाची प्रश्न अजूनही काही काय होते, सगळ्यांची उत्तरं आम्ही कदाचित नाही देऊ शकलो वेळेअभावी. पण कोणाला काही बोलायचं असेल नक्कीच वैयक्तिक तुम्ही फेसबुक वरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्ही जे जॉईन केलं वेळात वेळ काढून सगळ्यांनी आम्हाला हा प्रोग्राम बघितला, तर थँक्यू सगळ्यांना माझ्यातर्फे. थँक्यू. थँक्यू आभारी आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.